सुगंध राम. श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम. श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. शांती जेथे तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सबुरी ठाई आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश राम. श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती भाव तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगुण सुंदर आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा गाभा राम. श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील स्फूर्ती राम. श्रीराम जय राम जय जय राम. आत्म्या ठाई आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. परमात्म्यातही आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगुणातही आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. जे जे मंगल तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुमंगलाची पहाट राम. श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे या चलन राम. श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम. श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. स्वानंदाच्या ठाई राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सूर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. शब्द सुंदर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल जीवांच्या ठाई राम. श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर माधव मेघश्याम. श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन रघुवीर राम. श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापती योद्धा राम. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम सुखदायक राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखांचा सागर राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम भक्त नित स्मरतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. कुशलव गायनी रमतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी वल्लभ राजस राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील आत्मा राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ वचनी रमला राम. श्रीराम जय राम जय जय राम. कुलभूषण रघुनंदन राम. श्रीराम जय राम जय जय राम. स्वरांकुराच्या हृदयी राम. श्रीराम जय राम जय जय राम. भक्त रंगीर खुलतो हा राम. श्रीराम जय राम जय जय राम. दाशरथी हा निज सुखधाम. श्रीराम जय राम जय जय राम. पत्नी परायण सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मण छाया देविश्राम. श्रीराम जय राम जय जय राम. आदर्शांचा आदर्श राम. श्रीराम जय राम जय जय राम. एक वचनी हा देव महान. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. प्रथम माझे आई बाबा यांना वंदन करते.
नंतर श्री स्वामी समर्थ, श्रीकृष्ण आणि राम यांना वंदन करून मी आजचे प्रवचन चालू करत आहे. आज अशी पहिलीच वेळ आहे की मी माझ्याकडून प्रवचन करतेय आणि आई बाबा तिकडे मठात आहेत. आतापर्यंतचं कुठलंच प्रवचन मी त्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू केलेलं नाही, पण मला नक्की खात्री आहे की तिथून ते मला आशीर्वाद देत असतील आणि माझं प्रवचन चांगलं होण्यासाठी नक्कीच स्वामींकडे प्रार्थना करत असतील. तर आज आपण या भागवतातला बाबांनी जे अध्याय सांगितले त्याच्या पुढचा अध्याय पाहणार आहोत. तो म्हणजे 13वा अध्याय आहे. या 13व्या अध्यायात विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारी हे वनात जाण्यासाठी निघालेले आहेत. आता या अध्यायाच्या सुरुवातीलाच विदुराबद्दल सांगितलेलं आहे की विदुर हा तीर्थयात्रेला गेलेला आहे आणि तिथे तो महर्षी मैत्रेय यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापूरला परतलेला आहे. तिथे जाऊन मैत्रेय ऋषींना त्याला अनेक प्रश्न विदुराला विचारायचे होते आणि त्याची उत्तरं त्याला जाणून घ्यायची होती. पण श्रीकृष्णाच्या ठाई विदुराची अनन्य भाव अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला मैत्रेय ऋषींकडे गेल्यावर कुठला प्रश्न विचारावा किंवा विचारू नये याचं भान राहिलं नाही आणि कुठल्याच उत्तराची अपेक्षा त्याला उरली नाही, कारण त्याची पूर्ण भक्ती ही श्रीकृष्णावर होती आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये जो प्रश्न उत्तर विचारावी हा जो भाव होता तो सगळा निघून गेलेला आहे. तर हा जो विदुर आहे किंवा हे जे विदुर आहेत ते कोण होते ते आपण पाहूया. हस्तिनापुराचा राजा शांतनु होता आणि त्याची पत्नी सत्यवती होती. शांतनु आणि सत्यवती यांना 2 मुलं झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद हा मोठा मुलगा होता, पण युद्धामध्ये या चित्रांगदाचा वध झालेला आहे आणि मग विचित्रवीर्य याच्या लग्नाची भीष्माला काळजी वाटू लागलेली आहे. मग या भीष्मांना कळलेलं आहे काशीचा राजा त्यांनी आपल्या 3ही मुलींची अंबिका आणि अंबालिका यांच्या लग्नाचा स्वयंवर भरवलेला आहे. भीष्म त्या ठिकाणी जातो आहे आणि सगळ्या राजांना हरवून अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन तो पुन्हा हस्तिनापुराला आलेला आहे. पण या हस्तिनापुराला आल्यावर अंबा असं म्हणत आहे की हे भीष्मा, माझं राजा शल्व याच्यावर प्रेम आहे आणि मी तन आणि मन त्याला पूर्णतः अर्पण केलेलं आहे. हे ऐकल्यावर पितामह भीष्म हे अंबेला सांगत आहे की तू त्या शल्व राजाकडे जाऊ शकतेस. मग अंबिका आणि अंबालिकाचा या विचित्रवीर्य या राजाबरोबर भीष्माने विवाह लावून दिलेला आहे. पण पुढे या विचित्रवीर्याचा क्षयरोगाने मृत्यू झाला आणि त्यामुळे अंबिका आणि अंबालिका या दोघींनाही पुत्र झालेले नाही. पुढे ही जी अंबा होती, जी राजा शल्वाकडे गेलेली होती, तिला शल्व राजाने स्वीकारलं नाही आणि ती दुःखी होऊन पुन्हा भीष्माकडे आलेली आहे आणि भीष्माला असं म्हणत आहे की हे भीष्मा, तू मला हरवून आणलेला आहे, सगळ्या राजांना हरवून तू मला आणलेला आहेस, त्यामुळे तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. पण आजन्म ब्रह्मचारी राहायचं या भीष्माच्या प्रतिज्ञेमुळे भीष्म या गोष्टीला तयार होत नाही. म्हणून ही जी अंबा आहे ती परशुरामाकडे जाती आहे आणि परशुरामांना सांगते आहे की काही करून भीष्माला माझ्याशी लग्न करायला तुम्ही तयार करा. परशुरामही तयार होतात आणि भीष्मांना आपल्या इथे बोलवण्याचं आमंत्रण देतात. पण भीष्म काही जात नाहीत. तेव्हा नाईलाजाने परशुरामांनाच हस्तिनापुरात जावं लागलेलं आहे. तिथे भीष्म आणि परशुराम यांचं युद्ध झालेलं आहे आणि ते दोघंही खूप पराक्रमी असल्यामुळे कोणीच तिथे हरत नाहीये. शेवटी देवांना हस्तक्षेप करावा लागलेला आहे आणि
त्या दोघांनाही युद्ध करण्यापासून परावृत्त करायला लावलेला आहे. मग अंबा मात्र खूप दुःखी होते आणि वनामध्ये ती तपस्या करायला निघून गेलेली आहे. इकडे शांतनू आणि सत्यवतीची जी मुलं आहेत, विचित्रवीर्य आणि चित्रांगद, त्यांच्या बायका अंबिका आणि अंबालिका यांना पुत्र नाही, म्हणून ही माता सत्यवती खूप दुःखी झालेली आहे आणि आता आपला कुलनाश होईल याची तिला काळजी वाटत आहे. म्हणून ती आपला पुत्र भीष्माला सांगत आहे की तू अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर विवाह कर. पण आपली प्रतिज्ञा असल्यामुळे भीष्म या दोघींशी विवाह करण्यासाठी तयार होत नाहीये. मग शेवटी नाईलाज म्हणून सत्यवती आपला मोठा पुत्र व्यास याचं स्मरण करते आहे आणि व्यासांना बोलावून घेते आहे. वेदव्यास आल्यावर ती व्यासांना सांगत आहे की आपल्या कुळाचा नाश होईल, त्यामुळे अंबिका आणि अंबालिका या दोघींनाही नियोग विधींनी संतान तू उत्पन्न करून दे. आईची आज्ञा असल्यामुळे वेदव्यास तयार होतात आणि नियोग विधीने या अंबिका आणि अंबालिकाला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी ते त्या दोघींनाही सांगतात की तुम्ही माझ्या समोरून जा. मोठी अंबिका ही जेव्हा या वेदव्यास ऋषींच्या समोरून जात असते तेव्हा वेदव्यास ऋषींचं तेज इतकं असतं की ती घाबरते आणि त्या तेजामुळे डोळे बंद करून घेते आणि तशीच बाहेर निघून येते. छोटी अंबालिका जी असते ती सुद्धा वेदव्यासांचं तेज बघून खूप घाबरून जाते आणि थरथर कापायला लागते. ती पूर्णतः तिचं सगळं अंग हे पिवळं होऊन जातं. मग पुढे या अंबिका जी आहे ही बाहेर आल्यानंतर वेदव्यास ऋषी आपल्या आईला म्हणजे सत्यवतीला सांगतात की अंबिका खूप घाबरल्यामुळे तिने डोळे बंद करून घेतले आणि त्यामुळे तिला जो पुत्र होईल तो जन्माने अंध असेल आणि तोच पुत्र म्हणजे पुढे धृतराष्ट्र झालेला आहे आणि आपला पुढचा वंशज हा आंधळा असेल. म्हणून या अंबिकेला म्हणजे या मोठ्या सुनेला सत्यवती असं सांगत आहे की तू पुन्हा वेदव्यासांच्या इथे जा. मात्र पहिल्याच वेळेस वेदव्यासांच्या तेजाने घाबरलेली ही अंबिका पुन्हा जाण्यास धजत नाही आणि आपल्या दासीला ती वेदव्यासांच्या समोरून जाण्यास सांगत आहे. इकडे सत्यवतीला या गोष्टीची कल्पना नसते आणि ही अंबिकेची दासी या वेदव्यासांच्या समोरून जाते आणि मग वेदव्यास आईला सांगताय की अंबिकेची दासी ही न घाबरता कुठल्याही प्रकारचं भय मनात न ठेवता अत्यंत शांत चित्ताने ती माझ्या समोरून गेली, त्यामुळे या दासीला वेदांतामध्ये पारंगत असा नीतिवान पुत्र होईल आणि तोच पुत्र म्हणजे विदुर आहे. आणि जी छोटी अंबालिका होती ती भयाने घाबरून गेली होती, थरथर कापायला लागली होती, तिचं शरीर पिवळं पडलं होतं, तर तिला जो मुलगा झाला तो रोगाने ग्रासित असा पांडुपुत्र झाला. म्हणजे अंबिकेपासून डोळे तिने बंद केले त्यामुळे तिला धृतराष्ट्र झालेला आहे. अंबालिका ही घाबरली आहे, तिचं अंग पिवळं पडलं आहे म्हणून रोगाने ग्रस्त असा पांडुपुत्र झालेला आहे. या पांडुपुत्रांचेच पुढे पांडव, धृतराष्ट्रांचे कौरव आणि या अंबिकेने पुढे जाताना आपल्या स्वतः जाता दासीला पाठवलेला आहे आणि त्या दासीचा पुत्र म्हणजेच हा विदुर आहे. मग धृतराष्ट्र, विदुर आणि हा पांडू हे तिघही भाऊ आहेत. मात्र विदुर हा दासीपासून झालेला म्हणून त्याला नेहमीच कौरवांच्या दरबारी मान मिळालेला नाहीये. हा विदुर तीर्थयात्रेवरून पुन्हा आपल्या हस्तिनापुरामध्ये आलेला आहे. हस्तिनापुरावर आल्यावर इकडे कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालेलं आहे. पांडव जिंकलेले आहेत आणि पांडव हस्तिनापुरावर राज्य करत आहेत. विदुर आलेला कळल्यावर सगळे पांडव, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा हे सगळे जण मोठ्या आनंदाने आपल्या मुलाबाळांसकट विदुरांचं स्वागत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. युधिष्ठिराने
आपल्या काकाला म्हणजेच विदुराला मोठ्या आसनावर बसवलेला आहे, त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे. त्याचं कारणही असंच होतं, कारण पांडव आणि कौरव यांचं युद्ध चालू असताना जेव्हा कौरवांनी पांडवांवर विषप्रयोग केलेला होता, तेव्हा विदुरानेच त्यांना यातून वाचवलं होतं. एवढंच नव्हे तर लाक्षागृहामध्ये जे कौरवांनी पांडवांसाठी लाखेचं घर बनवलं होतं आणि आग पेटवून दिली होती, तर या विदुरानेच एक गुप्त असा मार्ग करून त्यातनं पांडवांना बाहेर काढलेलं होतं. अशा प्रकारे या विदुराने प्रत्येक वेळी पांडवांना मदत करून त्यांचा जीव वाचवलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांना विदुरांविषयी खूप प्रेम आहे. विदुर खूप दिवसांनी इथे आल्यामुळे सगळेजण विदुरांना अनेक प्रश्न विचारत आहेत, कारण कौरवांनी या विदुराला हस्तिनापुरातून हाकलून दिलेलं होतं. कारणही तसंच होतं, कारण विदुर वेळोवेळी आपल्या बंधूला म्हणजे धृतराष्ट्राला आणि सगळ्या कौरवांना सांगत आहे की कृपया तुम्ही पांडवांबरोबर युद्ध करू नका, हे अनितीचं वागणं आहे आणि तुम्ही जर असं युद्ध केलं तर यातून काहीच निष्पन्न होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही हे युद्ध करू नका. मग यावर कौरव आणि धृतराष्ट्र चिडलेले आहेत आणि त्याला तू दासीपुत्र आहेस, त्यामुळे आमच्या कुठल्याही भांडणात किंवा कुठल्याही व्यवहारात तू लक्ष घालू नकोस आणि इथून निघून जा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे विदुर त्यावेळेस तिथून निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर ते आज इतक्या दिवसांनी परत आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या वेळामध्ये विदुराने काय काय केलं, त्यांचा जीवननिर्वाह कसा चाललाय, पृथ्वीवरल्या कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्रांना विदुरांनी भेट दिली आहे, असे प्रश्न युधिष्ठिर आणि इतर भावंड विदुरांना आनंदाने विचारत आहेत. त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घ्यायची त्यांना इच्छा आहे. पुढे युधिष्ठिर विदुराला म्हणतोय की भगवंताचे भक्त हे स्वतःच तीर्थरूप असतात. त्यांच्या हृदयामध्ये भगवंत हा स्थिर असतो आणि उलट तीर्थांना गेल्यावर त्या तीर्थांना महातीर्थाची योग्यता या भक्तांमुळेच प्राप्त होते. पुढे जाऊन युधिष्ठिर असं म्हणताय की तुम्ही माझे बंधू बांधव यादव आराध्य आमचे श्रीकृष्ण यांच्या नगरात गेला होता, त्यांना समक्ष भेटला असाल, त्यांच्याविषयी ऐकले असेल, तर त्या सगळ्यांविषयी मला तुम्ही सविस्तर माहिती द्या. त्यावर विदुरही सगळ्यांना तीर्थक्षेत्रांची, यदुवंशीयांच्या संदर्भाची जे काही अनुभव त्यांनी अनुभवले होते सगळी माहिती हे विदुर या सर्व पांडवांना देत आहे. ते सगळं सविस्तर ऐकल्यावर युधिष्ठिर खूप आनंदून गेला आहे. पण फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल हे जे विदुर आहेत त्यांनी युधिष्ठिराला काहीच सांगितलेलं नाहीये. कारण विदुरांना असं वाटतंय की आपण या पांडवांना आता दुःखामध्ये टाकायला नको. यदुवंशाचा विनाश आणि श्रीकृष्णाचं अंतर्धान पावणं हे जर आता आपण सांगितलं तर हे सगळेजण अतिशय दुःखी होतील आणि ही अप्रिय आणि असह्य अशी गोष्ट घटना ही पुढे आपोआप त्यांना कळणारच आहे. तर आत्तापासून त्यांना आपण दुःखी करायला नको म्हणून विदुर ही घटना त्यांना सांगत नाहीये. पांडव मात्र विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत आहे. मग हे विदुर काही दिवस हस्तिनापुरात राहिलेले आहेत आणि मग आपले बंधू धृतराष्ट्र यांच्याकडे गेलेले आहेत. विदुर तर साक्षात यमराज होते, कारण मांडव्य ऋषी जे होते त्यांच्या शापामुळे 100 वर्षासाठी या यमराजाला विदुर म्हणून शूद्र जन्मात जन्म घ्यावा लागलेला आहे. त्याची गोष्ट अशी आहे की मांडव्य ऋषी आपल्या आश्रमात राहत होते आणि एकदा राजाचे सेवक या मांडव्य ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत आणि त्या मांडव्य ऋषींच्या आश्रमात या राजाच्या लोकांना, या राजाच्या सेवकाला चोर सापडलेले आहेत. या मांडव्य ऋषींच्या आश्रमात हे चोर सापडले म्हणून मांडव्य ऋषी ही चोर असतील असं समजून सेवकांनी मांडव्य ऋषींना सुद्धा आपल्या बरोबर घेतलेला आहे आणि त्या चोरांबरोबर या मांडव्य ऋषींनाही सुळावर चढवलेला आहे. मात्र जेव्हा ही गोष्ट आपल्या सेवकांनी हे जे कृत्य केलंय हे जेव्हा राजाला कळतं तेव्हा राजाला खूप दुःख होतं आणि तो धावत जाऊन ऋषींना सुळावरून उतरवतो आणि त्यांची क्षमा मागतो आहे.
ऋषींनी मग यमाकडे, हे मांडव्य ऋषी यमाकडे गेलेत आणि त्याला असं विचारलेलं आहे की तू मला या अशी एवढी मोठी शिक्षा का दिलीस? मी चोरी केलेली नसतानाही मला सुळावर पाठवलं गेलं. हे यमराजा, मी असं कोणतं पाप केलं की त्या पापाची तू मला एवढी मोठी शिक्षा देत आहेस? तेव्हा यम सांगतायत की लहानपणी, हे मांडव्य ऋषी, तू लहानपणी फुलपाखराला गवताच्या काडीने टोचले होतेस आणि त्यामुळे, असं तू टोचल्यामुळे मी तुला सुळावर चढवण्याची ही शिक्षा दिली होती. हे ऐकल्यावर मांडव्य ऋषी दुःखी होतात आणि ते असं म्हणताय की अजाणतेपणी केलेल्या पापासाठी हे एवढं मोठं शासन कठोर आहे, म्हणून मी म्हणजे मांडव्य ऋषी हे यमराजा तुला शाप देतो आहे की 100 वर्षापर्यंत शूद्र योनीत तुला राहावं लागेल. या शापामुळे यमराज विदुराच्या रूपाने अवतरलेले आहेत. जेव्हा यमराज म्हणजेच हे विदुर 100 वर्ष शूद्र योनीमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या जागेवर अर्यम्मा हे स्थानापन्न झालेले होते आणि त्यांनी पाप्यांना योग्य असा दंड करत होते. अर्यम्मा म्हणजेच सूर्य आहे आणि ते म्हणजे पितृलोकाचे राजा म्हणून अर्यम्माची ख्याती होती. त्यांनी पुढे यमराजाची जागा घेऊन या 100 वर्षापर्यंत तो कारभार पाहिलेला आहे. पुढे हे जे पांडव आहेत ते आपल्या गृहस्थाश्रम धर्मामध्ये रमलेले आहेत आणि काळ पुढे चाललेला आहे, आपलंही वय वाढत आहे, याकडे पांडवांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु काळाची गती जाणून विदुराने धृतराष्ट्राला काही मोलाचा सल्ला दिलेला आहे. ते असं सांगतायत की हे धृतराष्ट्रा, आता इथून पुढचा जो काळ आहे तो खूप कठीण असणार आहे. त्यामुळे हे धृतराष्ट्र, तुम्ही इथून झटपट निघून जावे. सर्व समर्थ असा काळ आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावर गिरट्या घालायला लागला आहे आणि हा काळ थांबवण्याचं धैर्य किंवा सामर्थ्य कोणातच नाही. काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असा प्राण सुद्धा बोलता बोलता निघून जातो. काळ हा पुढे जात असतो. आपल्या जीवाला, मानवी जीवाला आपला प्राण खूप प्रिय असतो. कोणालाही असं वाटत नसतं की आता मला पुढच्या क्षणी मरण यावं, पण ते कधी येऊन जातं आणि आपण कधी या जगाचा निरोप घेतो हे आपल्याला कळत नसतं. म्हणून विदुर असं सांगतायत की काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असा प्राण सुद्धा चटकन निघून जातो, तर मग हे धन, आपली मुलं बाळ या वस्तूंची काय व्यथा होणार आहे. त्यामुळे हे धृतराष्ट्रा, तू आता इथून निघून जा. तुझे चुलते, तुझे बंधू, तुझे सगळे पुत्र हे युद्धामध्ये मारले गेलेले आहेत आणि तू सुद्धा आता वृद्धत्वाकडे झुकायला लागलेले आहेस आणि अशा वेळेस दुसऱ्यांच्या आश्रयाला येऊन तू राहतो आहेस, हे अत्यंत चुकीचं आहे. प्राण्याची, कुठल्याही जीवाची जिवंत राहण्याची इच्छा खूप प्रबळ असते आणि असं असल्यामुळे तू भीमाने दिलेले अन्न घेऊन इथे जीवन जगत आहेस. तू ज्यांना अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलास, ज्यांच्यावर विषप्रयोग केलास, भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केले, ज्यांची भूमी धन हिसकावून घेतले, त्यांच्याच अन्नावर तू तुझं पोषण करतो आहेस, याला काहीच अर्थ नाही. तुला अजून जिवंत राहण्याची इच्छा होते आहे, हेच मुळी मूर्खपणाचं लक्षण आहे. वृद्धापमुळे तुझं शरीर हे गलित गात्र झालेलं आहे आणि त्यामुळे या शरीरामध्ये तू आता गुंतून पडू नकोस. ममतेचे तुझे जे बंधन आहे ते तू तोडून आता विरक्त हो. जो या संसारामध्ये इथल्या नातेवाईकांमध्ये अडकून पडतो तो खरोखर चुकीचा मनुष्य असतो. सगळे सोयऱ्यांना तू आता विसरून जा आणि तुझ्या शरीराचा त्याग करण्यासाठी तू आता तयार हो. विदुरांची नीती असं खूप जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तशीच विदुराने अनेक चांगल्या गोष्टी या धृतराष्ट्राला वेळोवेळी सांगितलेल्या आहेत, पण काळाच्या ओघामुळे त्या जास्त पुढे आलेल्या नाहीत. पण विदुर नीती आजही खूप प्रसिद्ध आहे. विदुराने खूप चांगल्या आणि जीवनावश्यक अशा गोष्टी प्रत्येकाला सांगितलेल्या आहेत.
त्या विदुर नीतीतल्याच एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की विदुर नीतीमध्ये विदुराने असे सांगितलेले आहे की विष सेवन केल्यावर जो विष सेवन करतो, जो विष पितो, त्याचेच फक्त प्राण जातात. एखादं शस्त्र तुम्ही एखाद्याला मारलं तर त्या शस्त्राने तो एखादा जीवच मरून जातो. परंतु राजाने एक छोटीशी चूक केली तर त्या चुकीमुळे नीती राज्य आणि जनता आणि स्वतः राजा याचा सर्वनाश होतो. हे अतिशय योग्य आणि खरोखर आहे. ते आपण आजच्या युगामध्ये पाहतो आहे की आपलं जे सरकार आहे ती करत असलेल्या चुकांचं सगळ्यांना कसं फळ भोगावं लागत आहे ते आपण आत्ता लॉकडाऊन मध्ये अनुभवतोच आहोत. पहिल्याच वेळेस जर बाहेरून येणारे फॉरेन कंट्रीज वरून येणाऱ्या लोकांना जर थांबवलं गेलं असतं तर कदाचित भारतामध्ये करोना आलाही नसता. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. झालेली एक छोटीशी चूक आज आपण सारे भारतीय भोगतो आहोत आणि घरामध्ये अगदी कैद्यासारखे होऊन पडलेलो आहोत. त्यामुळे ही गोष्ट विदुराने त्यावेळेस सांगितलेली आहे की राजाची एक छोटीशी चूक सुद्धा सगळ्या जनतेचं नुकसान करते आणि त्याच्याबरोबर स्वतः राजाचाही सर्वनाश होत असतो. पुढे जाऊन विदुरांची आणखी एक नीती अशी होती की जो गृहस्थाश्रमी असतो तो अकर्मण्यता म्हणजे कुठलंही काम करत नाही आणि जो संन्यासी असतो तो विषयासक्त राहतो. अशा लोकांचं कधीच भलं होत नाही. अल्पधन असूनही खूप मोठ्या महाग वस्तूंची जो अपेक्षा करतो त्याचंही पुढे आयुष्यात कधीच भलं होत नसतं. अशा प्रकारे अनेक विदुरांनी आपल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण काळाच्या ओघामध्ये त्या पुढे आलेल्या नाहीत. पण विदुर नीती म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. तर विदुर आपल्या भावाला धृतराष्ट्राला सांगतो आहे की तू आता हे हस्तिनापूर सोड. या पांडवांची जी बद्दल तुला जे प्रेम वाटते, जे ममता वाटतेय, हे सगळे बंध, हा जो प्रेमाचा प्रवाह आहे तू आता थांबव आणि तू इथून निघून जा. तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णाला आता तू स्थानापन्न कर आणि संन्यास घे. यावेळेस मात्र धृतराष्ट्र विदुराचा ऐकतो आहे आणि संन्यास घेण्यासाठी म्हणून हे धृतराष्ट्र घराच्या बाहेर पडण्यासाठी तयार झालेले आहेत. आपल्या सगळ्या स्नेहांचे पाश तोडून ते उत्तरेच्या दिशेने निघालेले आहेत. हिमालयाच्या यात्रेला निघालेला आपला पती म्हणजेच धृतराष्ट्र यांना पाहून पतिव्रता गांधारी सुद्धा त्याच्या पाठोपाठ, या धृतराष्ट्राच्या पाठोपाठ हिमालयाकडे म्हणजेच उत्तरेकडे जायला निघालेली आहे. आणि ते दोघंही ही हस्तिनापूर सोडून हिमालयाच्या दिशेने जायला निघालेले आहेत. त्यांच्याबरोबर विदुरही तिथून निघून गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिर उठलेले आहेत. त्यांनी सकाळचे त्यांचे सगळे प्रातःकाळी संध्यावंदन अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केलेला आहे. तीळ, गाई, भूमी आणि सुवर्णांचं दानही या युधिष्ठिराने केलेलं आहे. त्यानंतर गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून हे युधिष्ठिर जेव्हा राजमहालात येत आहेत तेथे आल्यावर त्यांना धृतराष्ट्र, गांधारी, विदुर कोठेच दिसत नाहीयेत आणि हे पाहून युधिष्ठिर खूप दुःखी होतोय. आणि तो युधिष्ठिर संजयाला विचारतो आहे की माझे वृंद अंत काका धृतराष्ट्र कुठे आहे? पुत्र शोकाने पीडित झालेली माझी काकी गांधारी कुठे गेलेली आहे? आमचं सदैव हित चिंतणारे असे विदुर कोठे गेले आहेत? धृतराष्ट्र तर पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते आणि अशा वेळेस हे संजया, माझ्याकडून काही असा अपराध घडला का की ज्यामुळे ते हस्तिनापूर सोडून गेलेले आहेत? माझे वडील पांडू हे लहानपणीच, आम्ही लहान असतानाच गेले होते. त्यामुळे विदुर आणि धृतराष्ट्र या आमच्या दोन्ही काकांनीच आम्हाला कठीण प्रसंगी सांभाळलेला आहे, आम्हाला वाढवलेलं आहे, आमचं संगोपन केलेलं आहे आणि आज ते मला दिसत नाहीयेत. ते कोठे गेले आहेत? संजय सुद्धा आपले स्वामी धृतराष्ट्र नाहीत हे पाहिल्यामुळे त्यांना खूप दुःख झालेले आहे आणि ते युधिष्ठिराला काहीच उत्तर देऊ शकत नाही. ते संजय सतत रडतच आहेत आणि आपल्या हातांनी आपले अश्रू पुसत आहेत आणि धृतराष्ट्रांच्या चरणाचे स्मरण करत करत
ते युधिष्ठिराला असं म्हणत आहेत की आपले दोन्ही चुलते आणि गांधारी हे हे आपलं कुठे गेले आहेत हे मला नक्कीच माहिती नाही, त्यामुळे ते आम्हाला पोरकं करून मात्र नक्की गेलेत असं म्हणून संजय तिथून निघून जात आहे. तेवढ्यात नारद मुनी तिथे आलेले आहेत आणि ते आलेले पाहून युधिष्ठिर आणि सगळे पांडव या नारद मुनींना नमस्कार करण्यासाठी म्हणून उठलेले आहेत. युधिष्ठिर खूप दुःखी आहे आणि त्या दुःखातच नारदांना विचारत आहे की हे नारदा, की माझे काका, दोन्ही काका आणि माझी काकी गांधारी हे कुठे गेले आहेत आणि या दुःख समुद्रात ते त्यांची नौका कशी पार करून नेतील. त्यावर नारद त्यांना असं म्हणताय की हे धर्मराज, तू कोणासाठीही आता शोक करू नकोस, कारण हे सारं जग जे आहे ते ईश्वराच्या अधीन आहे. सगळे लोक आणि इथले सगळे राजे हे या ईश्वराच्या आज्ञेचेच पालन करत असतात आणि हा जो ईश्वर असतो तोच कोणाची भेट कधी व्हावी आणि कोणाला कधी विभक्त करावं हे ठरवत असतो. रामायणात पराधीन आहे हा पुत्र मानवाचा, याच्यामध्ये एक असं छान वाक्य आहे, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खरंच कोणी कधी भेटावं, कोणी कधी विभक्त व्हावं हे सगळं परमेश्वराने आधीच ठरवून ठेवलेलं असतं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. त्याप्रमाणे हे नारद मुनी युधिष्ठिराला समजावत आहेत की तू आता याचं दुःख करत बसू नकोस. परमेश्वराच्याच नियोजनाने मनुष्यांचे संयोग आणि वियोग होत असतात. म्हणून हे धर्मराजा, तू तुझ्या चुलत्यांच्या असहाय्यतेबद्दल आता विचार करू नकोस आणि हे सगळं विसरून जा आणि सोडून दे. हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन असतं. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. जसा जसा काळ पुढे जातो, जशी तुमची कर्म असतात, तुमचे गुण असतात, त्याप्रमाणे त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच नारद मुनी असं म्हणतायत की नेहमी लक्षात ठेव, जो जीव दुसऱ्या जीवापेक्षा बलवान असतो तो आपल्यापेक्षा लहान जीवाला नेहमी त्याच्या विनाशाचं कारण होत असतो. जीवांची अनेक रूपं आहेत, बाहेर आणि आत मात्र एकच स्वयंप्रकाश असतो, तो आत्म्याचा असतो. सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे हे भगवान या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झालेले आहेत. म्हणजे नारद मुनी असं सांगतायत, श्रीकृष्ण यांनी अवतार कशासाठी घेतलेला आहे की पृथ्वीतलावर देवांचा जे रागराग करतात, द्रोह करतात, अशांचा नाश करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने हा अवतार घेतलेला आहे. त्यांनी देवतांचे काम पूर्ण केलेले आहे. उरलेलं काम हे श्रीकृष्ण पूर्ण करण्यासाठी इथे थांबलेले आहे. कारण कौरव आणि पांडव यांच्या युद्धामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये जे असंख्य राजे जे गर्वाने ग्रासलेले होते, देवांचा राग करत होते, या सगळ्यांना त्या युद्धात मरण आलेलं आहे. त्यामुळे या देवाचं अर्धकाम पूर्ण झालंय आणि उरलेलं जे अर्धकाम होतं की यादवांचाही नाश श्रीकृष्णालाच करायचा होता, ते काम पूर्ण करण्यासाठी नारद मुनी सांगतायत आता श्रीकृष्ण थांबलेला आहे. जोपर्यंत प्रभू इथे आहेत तोपर्यंतच हे युधिष्ठिरा आपण इथे थांबावे. आणि आता युधिष्ठिराला पुढे नारद मुनी असं सांगतायत की धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हे जे आहेत ते हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये गंगा माता जिथे 7 धारांमध्ये विभागली गेलेली आहे तिथे तुझे काका म्हणजे धृतराष्ट्र, विदुर आणि गांधारी गेलेले आहेत. ते तिथे त्रिकाल स्नान विधीपूर्वक अग्निहोत्र करतायत आणि त्यांच्या चित्तामध्ये आता कुठलीही कामना शिल्लक राहिलेली नाही आणि हे तिघही तिथे फक्त पाणी पिऊन शांत चित्ताने राहत आहेत. आसन सिद्ध करून, प्राणांना वश करून, आपल्या 6ही इंद्रियांना विषयापासून मागं खेचून भगवंताची पूजा अर्चा धारणा हे तिघही करत आहेत. त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केलं आहे.
आता जेव्हा बाबांनी मला हा अध्याय सांगायला सांगितला तर मी म्हटलं आता ठीक आहे, पहिलं हेडिंग मी वाचलं, म्हटलं आपल्याला हे सांगणं तशा या गोष्टीच आहेत, सोपं आहे. पण जेव्हा हे वाक्य आलेलं आहे की अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले, हे धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हे तिघांनी केलेलं आहे. मग आता इथे क्षेत्रज्ञ आत्माला असंच आपण ठेवून पुढे जाऊयात असं करणं योग्य होणार नाही. कारण भागवत जेव्हा सुरू करायचा होता तेव्हा पहिल्यांदाच बाबांनी मला सांगितलं होतं की प्रज्ञा, अनेक ठिकाणी भागवत होतात, पण त्या प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्णाचं लग्न, रासलीला, गर्भा या गोष्टींकडे प्रादुर्भावाने लक्ष दिलं जातं. आणि या भगवद्गीतेत जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जे खरं तर याचा गाभा आहे, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. ते तसंच राहतं आणि इतर या बाह्य शृंगार गोष्टींकडे सर्व लोकांचं लक्ष वेधलं जातं. तर आपल्याला मात्र असं करायचं नाहीये. यातलं तत्वज्ञान, एकही तत्वज्ञान न गाळता आपल्याला हा सगळा भागवत लोकांसमोर मांडायचा आहे. त्यासाठी नक्कीच 7 दिवस पुरणार नाहीयेत. म्हणून बाबांचा हा अट्टहास होता की सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. म्हणून मग मलाही वाटलं की क्षेत्रज्ञ आत्मा म्हणजे काय हे आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. मलाही ते कितपत कळलंय त्यातून मी तुम्हाला सांगणार आहे. माझी बुद्धी अल्पशी आहे, पण मी तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आमच्याकडे घरी वर जेव्हा स्वामी होते तेव्हा ज्ञानेश्वरीवर नेहमी आमचे भारत काका, बुचके सर, अष्टेकर सर यांची प्रवचनं व्हायची आणि त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यावर बुचके सरांचं खूप छान असं प्रवचन झालं होतं. ते मला रिकॉल झालं आणि त्यांनी त्यावेळेस खूप छान समजावलं होतं, एवढंच मला आठवत होतं. पण त्यात ते काय बोलले यातलं एकही अक्षर मला काही केलं आठवत नव्हतं. पण याचा संदर्भ ज्ञानेश्वरीत आहे हे मात्र मला पक्क माहिती होतं. म्हणून मग मी काल रात्री ज्ञानेश्वरी काढली की नशीब मला बाबांनी हे सगळे ग्रंथ भेट दिलेले आहेत, नाहीतर माझ्याकडे ज्ञानेश्वरी असण्याचं काहीच कारण नाही. पण ते भेट दिल्यामुळे मला आनंद झाला की आहे बाबा आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे. त्यातनं मला लक्षात आलं की 13व्या अध्यायामध्ये याची माहिती दिलेली आहे की क्षेत्रज्ञ म्हणजे काय, मुळात क्षेत्र म्हणजे काय, त्यातून आपल्याला क्षेत्रज्ञाचा अर्थ कळणार आहे. तर याच्यामध्ये पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनालाच ही गीता सांगतो आहे आणि श्रीकृष्ण असं सांगताय की पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी हे जे आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐका. पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय, एक मन, ज्ञानेंद्रियांची 5 आणि कर्मेंद्रियांची 5 असे 10 विषय, सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना, आत्मसत्ता, धृती याप्रमाणे या क्षेत्रांची 36 तत्व आहेत. ही 36 तत्व मिळून हे क्षेत्र तयार होत असतं. क्षेत्र म्हणजेच आपला देह, क्षेत्र म्हणजेच आपलं शरीर. पण हे जे शरीर आहे ते 36 तत्वांनी मिळून तयार झालेलं आहे. आणि हे प्रत्येक तत्व या श्रीकृष्णाने अर्जुनाला पूर्णतः एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे पंचमहाभूत कुठली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. आता या पंचमहाभूतांपासून आपला देह तयार होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण जेव्हा जागे असतो त्यावेळेस आपल्याला जे स्वप्न पडलेलं असतं ते आपल्या आजूबाजूला कुठेच नसतं. आपल्याला समजा स्वप्नामध्ये दिसलेलं असतं की मी कुठेतरी एखाद्या हिल स्टेशनवर गेलेली आहे आणि तिथे मस्त मजा करतेय. पण जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण आपल्या घरामध्ये असतो, त्या ठिकाणी आपण नसतोच. त्याप्रमाणे म्हणजे जेव्हा जागे होतो तेव्हा आपलं स्वप्न कुठेतरी गुप्त झालेलं असतं. अमावस्येच्या वेळेस चंद्र हा कुठेतरी गुप्त झालेला असतो. पण चंद्र हा आकाशात असतोच, पण अमावस्येला मात्र तो आपल्याला दिसत नसतो. लहान मूल जे असतं त्याच्यामध्ये पुढे येणारं तारुण्य हे गुप्तपणे असतं. तर ज्याप्रमाणे लाकडामध्ये हा अग्नी गुप्तपणे वावरत असतो. कारण लाकडाला तुम्ही जर इंधन घातलं की तो पेट घेतो, म्हणजे त्याच्यात अग्नी हा असतो. पण तो जेव्हा आपण लाकूड पाहतो त्या लाकडामध्ये आपल्याला अग्नी दिसतच नाही. त्याप्रमाणे या पंचमहाभूतामध्ये
या प्रत्येकामध्ये, पृथ्वीमध्ये आप, तेज, वायू आणि आकाश याच्यामध्ये आपल्या देहाचे छोटे छोटे कण असतात आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतात ते आपल्याला तुम्ही म्हणाल पृथ्वीमध्ये आमचा कुठे देह, आपमध्ये कुठे देह आहे, तेजामध्ये, वाऱ्यामध्ये, आकाशात आम्ही कुठे आहोत? तर तसं नाही. अमावस्येचा चंद्र आकाशात असला तरी आपल्याला दिसत नाही. लहान मुलामधलं तारुण्य हे आपल्याला आता दिसत नाही. लाकडातला अग्नी जसा आपल्याला दिसत नाही त्याप्रमाणे या पंचमहाभूतातला आपला देह आपल्याला दिसत नसतो, पण तो मात्र तिथे असतो. या पंचमहाभूतांची जेव्हा गाठ एकत्र होते तेव्हा हा देह बनत असतो आणि हा देह बनल्यावर मग या देहाला अहंकार हा चिकटतो. पंचमहाभूतांची गाठ होऊन देहाचा आकार बनतो आणि या देहाला चहूकडे नाचवणारा हा अहंकार असतो. पहिलं 36 तत्वांतलं मधलं पंचमहाभूत आहे. पंचमहाभूतातून देह तयार होतो आणि पुढे श्रीकृष्णाने दुसरं सांगितलेला अहंकार. अहंकार हा आपल्या देहाला चहूकडे नाचवत असतो. अहंकाराची गंमत अशी असते की जे लोक अज्ञानी असतात त्यांच्या पाठीला न लागता जे सज्ञानी लोक असतात त्यांच्या पाठीशीच हा अहंकार लागतो आणि त्यांना नाना प्रकारच्या संकटात तो घालवत असतो. पुढे या अहंकारानंतर तिसरं सांगितलेलं आहे बुद्धी. तर पुढे श्रीकृष्ण असं सांगतात की जी बुद्धी असते ती आपल्याला सुखदुःखांचा अनुभव करून देत असते. म्हणजे सुख काय आहे, दुःख काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, पुण्य काय आहे, पाप काय आहे, ह्या गोष्टी ओळखण्याची क्षमता देहामध्ये बुद्धीमुळे येते. आणि बुद्धी ही ज्ञानतत्वांचं मूळ आहे, जी सत्वगुणांची वाढती दशा आहे. आत्मा आणि जीव या दोहोंमध्ये ही बुद्धी असते. अशा प्रकारे श्रीकृष्णाने बुद्धीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिलं पंचमहाभूतांपासून देह तयार झालेला आहे आणि या देहाला अहंकार चिकटतो आणि आपल्याला सगळ्यांना तो नाचवत असतो आणि अनेक संकटामध्ये हा अहंकार टाकत असतो. पंचमहाभूत, अहंकार, तिसरं बुद्धी सांगितलेलं आहे. बुद्धी आपल्याला चांगलं काय, वाईट काय, पाप पुण्य काय या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देत असते, ती तिसरी बुद्धी आहे. चौथं त्यांनी प्रकृती किंवा अव्यक्त असं सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण असं सांगतायत की जीवदशा जी असते त्यालाच अव्यक्त किंवा प्रकृती असं म्हटलेलं आहे. जेव्हा पहाट होते तेव्हा आकाशात आपल्याला तारे दिसत नाहीत, नक्षत्र दिसत नाहीत, किंवा जेव्हा संध्याकाळ होते, सूर्य अस्त होतो तेव्हा आपल्या सगळ्या प्राणी मात्रांचे व्यवहार बंद होतात. त्याप्रमाणेच किंवा एखादं बीज आहे आणि त्या बीजाच्या आकारात आतमध्ये वृक्ष असतो. बीज लावलं की बीजापासूनच मोठा वृक्ष तयार होत असतो. त्याप्रमाणेच म्हणजे सकाळी तुम्ही पहाटे जेव्हा आकाशात बघता तेव्हा तारे दिसत नसतात, पण तारे आकाशातच असतात, ते कुठेही जात नाहीत. ज्याप्रमाणे बीजाच्या आकारातच एखादा वृक्ष असतो त्याप्रमाणेच ही किंवा एखादा तंतू, एखादा धागा तुम्ही बघता, पण या धाग्यांपासूनच एखादं वस्त्र बनणार असतं. एक धागा तुम्ही दोरा बघितला तर त्यात तुम्हाला वस्त्र दिसणार नाहीये, पण ह्या धाग्यांचा समूह होऊनच पुढे वस्त्र तयार होणार असतं. त्याप्रमाणेच श्रीकृष्ण असं म्हणतात की म्हणजे या सगळ्या ठिकाणी धाग्यांच्या ठिकाणी स्मुक्ष रूपामध्ये वस्त्र अंतर्गत झालेलं असतं किंवा बीजाच्या ठिकाणी स्मुक्ष रूपाने वृक्ष असतो. कारण बीज आपण जमिनीत लावलं की पुढे त्याचा वृक्ष होणार आहे, त्यामुळे बीजाच्या ठिकाणी वृक्ष हा स्मुक्ष रूपाने असतो. किंवा सकाळी जेव्हा आपण पाहतो आकाशात तेव्हा नक्षत्र तारे दिसत नाही, कारण ते स्मुक्ष झालेले असतात सूर्याच्या तेजापुढे, पण ते तिथेच असतात, स्मुक्ष रूपाने ते आकाशात वावरत असतात. त्याप्रमाणेच श्रीकृष्ण असं म्हणतात की महाभूत आणि भूतांचा समुदाय या ठिकाणी जे स्मुक्ष रूपाने असतं त्यालाच अव्यक्त किंवा प्रकृती असं म्हणतात. आणि पुढे श्रीकृष्ण असं म्हणतात, आता आपण आतापर्यंत पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि हे चौथं प्रकृती पाहिलेलं आहे. प्रकृती म्हणजे जी अव्यक्त रूपामध्ये या भूतलावर वावरत असते, स्मुक्ष रूपामध्ये, जी आपल्याला दिसत नाही पण ती मात्र तिथे असते. साधं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा की एखादा धागा दोरा बघतो तर त्यातनं आपल्याला वस्त्र दिसत नाही, पण त्या दोऱ्यांपासूनच दोरे मिळले की पुढे वस्त्र तयार होत असतं. त्याप्रमाणेच ही प्रकृती जी आहे ती स्मुक्ष रूपाने इथे वावरत असते. तर या देहासला कारणीभूत
चौथं प्रकृती आहे. पुढे जाऊन कृष्ण असे सांगतायत की कान, डोळे, त्वचा, नाक आणि आपली जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्यातनं आपल्याला ज्ञान मिळत असतं. या 5 तत्वांचं ऐक्य बुद्धीद्वारे आपल्याला होत असतं. पुढे त्यांनी असंही सांगितलंय की कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि वाचा, हात, पाय आणि गुद आणि त्याचे प्रकार हे या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. अर्जुन किंवा या वाचा, हात, पाय, गुद आणि हे इंद्रियांचे 5 कर्मेंद्रिय असं त्यांनी म्हटलेली आहे. म्हणून प्राणाची शक्ती जी आहे त्या या ज्ञानेंद्रियांमध्ये आणि या 5 कर्मेंद्रियांमध्ये सतत वावरत असते. म्हणून ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय म्हणजे कान, डोळे, त्वचा, नाक आणि जिव्हा ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय कुठली जी आहेत ती वाचा, हात, पाय, गुद ही जी आहेत ती पंचकर्मेंद्रिय आहेत. ते या सगळ्यामध्ये या 10 इंद्रियांमध्ये पुढे जे येतं पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांनंतर श्रीकृष्ण पुढे जाऊन सांगतायत की या दोहोंचा संबंध येऊन आपल्यामध्ये पुढे जे येतं ते मन आहे. मन हे मूर्तिमंत कल्पना रूपच आहे. आपल्या जर शरीरात जर आपण सायंटिफिकली बघितलं आणि सांगितलं की शरीरामध्ये मन कुठे आहे दाखवा, तर ते कोणालाच दाखवता येणार नाहीये. ते कल्पना रूप आहे. म्हणजे ते नाही आहे का? मन आहे ना, प्रत्येकाला मन आहे. पण जर आपण म्हणजे आपली बॉडी फाडून बघितली तर तिथे आपल्याला हृदय दिसेल, पण मन दिसणार आहे का? नाही. पण कुणीही सांगा की आपल्याला मन नाही असं आहे का? नाही. मन नक्कीच प्रत्येकाला आहे. म्हणूनच श्रीकृष्ण असं म्हणतायत की हे मन म्हणजे कल्पना रूप आहे. ज्या ज्या योगाने या मनाच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली आणि हे सगळं प्रत्येक वासनेची उत्पन्नता या मनामुळे झालेली आहे. ज्या योगाने मनामुळे आपल्या मनामध्ये इच्छा वाढते, आशा प्रबल होते, ज्या ज्या योगाने भय उत्पन्न होतं, आपल्या मनातच भय उत्पन्न होतं, आपल्या मनातच इच्छा निर्माण होतात, आपल्या मनातच आशा निर्माण होत असते, आपल्या मनातच कधी बऱ्याच वेळा अज्ञान वाहवत असतं. तर हे जे असं मन आहे जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते आणि लागलीच मोडूनही टाकते, जे भ्रमाचे कोठार आहे आणि ज्याने बुद्धीचेही द्वार झाकून टाकलं आहे त्यालाच अर्जुना मन असं म्हणतात. आता बुद्धीचं द्वार हे मन का झाकून टाकत असेल, तर मी एक साधं उदाहरण सांगते की अनेक वेळा मी आता हल्ली असं घडतंय की अनेक घरांमध्ये आई वडिलांना मुलं उलट उत्तरं देत असतात. काही ठिकाणी तर मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आई वडिलांना वडील म्हातारे झालेत, ते काही कारणास्तव काही गोष्टी करू शकत नाहीयेत आणि अशा म्हाताऱ्या वडिलांना मुलं मारतात, चक्क मारतात. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अशा वेळेस जर आई वडिलांनी की ठीक आहे आपण आता म्हातारे झालो आहोत, पण तरी पण त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयी अपार प्रेम असतं. बुद्धी तर त्यांची असं सांगत असते की आपला मुलगा चुकीचा वागतोय, पण तरी पण ते त्या मुलाला एकही अवाक्षर बोलत नाही. तू चुकीचा वागतोयस, तू असं वागू नकोस, किंवा हे माझं घर आहे, मी कमावलेलं आहे, माझ्या कष्टाने मी हे उभं केलेलं आहे, तुझा इथे काहीही अधिकार नाही, तुला जर असं वागायचं असेल तर तू इथून माझ्या घरातून निघून जा, हे सांगणं हे बुद्धीचं काम आहे. ही बुद्धी तुम्हाला सांगत असते, पण त्या वडिलांचं मन मात्र हा आपला मुलगा आहे आणि या मोहामध्ये या प्रेमामध्ये वडिलांचं मन अडकल्यामुळे ते त्याला तसं करू घरातून बाहेर हाकलून देत नसतात. त्यामुळे बुद्धी सांगत असते योग्य, पण मन ते करून देत नाही. म्हणून बुद्धीचं द्वार मन हे झाकून टाकत असतं. किंवा बऱ्याच वेळा काही लोक खूप वाईट गोष्टी करायला धजावतात. एखादा खूप चांगला माणूस असतो, त्याला वाटत असतं की नाही भ्रष्टाचार करणं पाप आहे. बुद्धी त्याला सतत सांगत असते की अरे भ्रष्टाचार करू नकोस, पैसे घेऊ नकोस, तुझ्या कामाचे पैसे तुला योग्य मिळतायत, तू असं वागू नकोस. पण या बुद्धीचं मन ऐकत नाही. त्याला वासना निर्माण होते, आशा निर्माण होते की पैसे मिळाले तर आपण आणखी चांगलं आयुष्य जगू शकतो. म्हणून शेवटी मनाचा विजय होतो आणि बुद्धीला मात्र खाली मान घालावी लागते आणि मनाचं
ऐकते. म्हणून इथे श्रीकृष्ण असं म्हणतायत की बुद्धीचं द्वार झाकून टाकतं ते मन आहे. म्हणून पुढे अशा प्रकारे पुन्हा मी मागे जाते. पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूतांनंतर आपण अहंकार पाहिला, बुद्धी पाहिली, प्रकृती पाहिली, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन पण आपण पाहिलं कसं काम करत असतं. आता ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत आणि कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. तर ज्ञानेंद्रियांचे 5 विषय कुठले ते आपण आता पाहणार आहोत. श्रीकृष्ण सांगतायत की या 5 ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. कानाचा शब्द स्पर्शाचा त्वचेशी संबंध येतो, म्हणजे कान, नाक, त्वचा, डोळे, जिव्हा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहेत. कारण कानाचा संबंध शब्द ऐकण्याशी येतो, त्वचेचा संबंध स्पर्शाशी होतो, डोळे सगळं रूप पाहत असतात, जिव्हा वेगवेगळ्या रसांचा अनुभव घेत असते आणि गंध हे नाकाने आपण घेऊ शकतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियांची 5 विषय आहेत. ज्याप्रमाणे एखादं जनावर असतं ते हिरव्या चाऱ्याकडेच धाव घेतं, त्याप्रमाणे ही 5 ज्ञानेंद्रिय ज्ञानासाठी बाहेर धाव घेत असतात. ज्ञान घेण्यासाठी, चांगलं ऐकण्यासाठी आपण नेहमी बाहेर जाण्याचा विचार करत असतो. बाहेर जाण्याचा म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. त्यामुळे ही 5 ज्ञानेंद्रिय जी असतात ती ज्ञानासाठी धडपडत असतात. मग पुढे या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय झाल्यावर 5 कर्मेंद्रियांचे पण 5 विषय आहेत. 5 कर्मेंद्रिय आपण पाहिली ती म्हणजे वाचा, हात, पाय, गुद असे हे 5 कर्मेंद्रिय आहेत. तर या 5 कर्मेंद्रियांचे विषय सुद्धा इथे श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत. स्वर आणि वर्ण यांचा उच्चार जो आपण वाचेने करतो, वस्तू घेणे आणि टाकणे हे आपण हाताने करतो, म्हणून स्वर आणि वर्ण यांचा उच्चार हा वाचेचा विषय आहे. हातामध्ये हात हे आपण कर्मेंद्रियामध्ये पाहिलं, हातांचं काम वस्तू घेणे, टाकणे आहे. चालणे हे पायाचं काम आहे आणि मलमूत्र विसर्जन करणे हे गुदाचं काम आहे. ह्या 5 कर्मेंद्रियांचे हे 5 विषय आहेत, ज्याच्या आधाराने क्रिया म्हणजे काम बाहेर धाव घेत असतं. ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे हे 10 विषय आपल्या देहातच असतात. 5 ज्ञानेंद्रिय आपण पाहिलेत, 5 कर्मेंद्रिय पाहिलेत, ही सारी आपल्या देहातच असतात. आणि आता या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, कर्मेंद्रियांचे 5 विषय आपण पाहिलेत आणि या 5 विषयांनंतर पुढे जे आहे ते श्रीकृष्ण सांगतायत. पुढचं जे तत्व आहे ती इच्छा आहे. इच्छा म्हणजे काय की एखाद्या वेळेस एखाद्या पदार्थाचा आपण स्वाद घेतलेला असतो, एखाद्या गोष्टीचा आपण उपभोग घेतलेला असतो आणि त्याची आपल्याला आठवण होत राहते. एखाद्या वेळेस कानावर खूप सुंदर संगीत पडलेलं असतं आणि ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची आपल्याला इच्छा होत राहते. एखादा चांगला पदार्थ आपण खातो आणि पुन्हा आपल्याला त्याची आठवण होते की अरे तो पदार्थ खूप सुंदर होता, तो आपण परत खाल्ला पाहिजे, ही जी इच्छा होत राहते. म्हणजेच इंद्रियांची आणि विषयांची गाठ पडता क्षणी जे उत्पन्न होतं, जे विषय आपल्याला वारंवार उपभोगण्यास मिळावे अशी इच्छा होते आणि त्यासाठी मन इकडे तिकडे धावू लागतं आणि ज्याची आपल्याला सतत आवड होत राहते त्यालाच इच्छा म्हटलेलं आहे. आणि इच्छा उत्पन्न झाली, आपल्याला असं वाटतं हे खावं, हे संगीत ऐकावं, ही जागा खूप सुंदर आहे, तिथे आपण परत भेट द्यावी, ही सतत आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होत असते. आणि ही जेव्हा वृत्ती आपल्या मनात निर्माण होते आणि जर ते आपल्याला उपभोगण्याला मिळालं नाही, एखादी इच्छा झाली, प्रबळ इच्छा होते एखाद्या वेळेस आणि ते आपल्याला जर समजा मिळालं नाही, तर मात्र आपल्या मनात जे उत्पन्न होतं तो द्वेष. आणि या 36 तत्वांमधला इच्छेनंतर श्रीकृष्णाने सांगितलाय तो द्वेष आहे. एकात एक हे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाच्या मनात द्वेष निर्माण होतो. साधी गोष्ट असते, लहान मुलं असतात, एखाद्याला एखाद्या आवडीचं चॉकलेट मिळालं, दुसऱ्याला नाही मिळालं की त्याच्या मनामध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो की अरे माझं आवडतं चॉकलेट याला मिळालं पण मला मात्र ते मिळालं नाही, त्यामुळे त्याच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण होतो. ही साधी सोपी गोष्ट आहे. मोठ्या लोकांच्या बाबतीत अनेक वेगळ्या गोष्टी घडत असतात. हे मी एक साधं उदाहरण सांगितलं की इच्छेतून द्वेष कसा निर्माण होत असतो. किंवा ऑफिसेसमध्ये जेव्हा
सगळ्यांना प्रमोशन्स मिळणार असतात, तेव्हा काही वेळेस एखाद्याला काम करूनही प्रमोशन मिळत नाही, पण एखादं काम न करताही त्याला पटकन पुढचं प्रमोशन मिळतं. मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण होतो. त्याचं मूळ काय असतं? इच्छा. आपली इच्छा असते आपण काम केलंय, आपल्याला आता प्रमोशन मिळालं पाहिजे, ही आपली इच्छा असते. ती इच्छा पूर्ती न झाल्यामुळे जे होतं ते द्वेष. ती आपली इच्छा पूर्ण होत नाहीये, आपल्याला प्रमोशन मिळत नाहीये, त्यामुळे ज्याला मिळालं त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होत असतो. म्हणून इच्छेतूनच पुढे द्वेष आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. पुढे सुख म्हणजे काय? इच्छेनंतर श्रीकृष्णांनी सुखाचा उल्लेख केलेला आहे. सुख म्हणजे जे आपल्याला आवडतं ते आपल्याला मिळालं की आपल्याला आनंद होत असतो. पण श्रीकृष्ण इथे पुन्हा पुन्हा सांगतायत, जीवाला ज्या ठिकाणी आत्म्याचा लाभ होतो त्यालाच सुख असं म्हणतात. म्हणजे साधारण मनुष्याचं सुख तुम्ही न बघता तुमच्या जीवाला जेव्हा तुमच्या आत्म्याचा लाभ होईल तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल. आणि अशी स्थिती न लाभता जे प्राप्त होतं त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी कल्पना उत्पन्न होते त्या ठिकाणी सुख होत नाही. एरवी कल्पना नाहीशी झाली तर कल्पना उत्पन्न होणे आणि ती नाहीशी होणे हीच सुख दुःखाला कारण असते. म्हणजे आपल्या आत्म्याचा आपल्याला लाभ होणे, आत्म्याविषयी बोध होणे याला श्रीकृष्ण सुख म्हणतात. आणि ज्याला आत्मबोधच होत नाही, जो या सांसारिक मोहमायेतच अडकून राहिलाय, त्याला श्रीकृष्णाने सरळपणे दुःख अशी व्याख्या प्रदान केलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलंय की इच्छा कशी निर्माण होते, द्वेष कसा निर्माण त्यातनं होतो. सुख म्हणजे आत्म्याचा लाभ होणं म्हणजे सुख, नाही लाभ होणं म्हणजे दुःख आहे. पुढे जाऊन श्रीकृष्ण सांगतायत की पुढची जे तत्व आहे ते चेतना आहे. चेतना म्हणजे आपल्या शरीरात आपण जिवंत आहोत ही भावना म्हणजे चेतना आहे. शरीरात नखशिकांत जी जागृत असते ती चेतना असते. आपल्या ती चेतना गेली की आपण आपल्या शरीराला मृत असं घोषित केलं जातं. त्यामुळे श्रीकृष्ण असं म्हणतात की राजाला आपल्याकडे किती सैन्य आहे, ते कोणते आहेत हे माहिती नसतं, पण जर युद्ध पुकारलं गेलं तर राजाच्याच आज्ञेने त्याची प्रजा ही युद्ध करते आणि युद्धातून विजय प्राप्त करून परमचक्र सुद्धा जिंकत असते. चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते. खरं तर चंद्र आणि समुद्र एकत्र कधीच मिळत नसतात, पण चंद्राच्या योगामुळेच ज्याप्रमाणे समुद्राला भरती येते त्याप्रमाणेच आत्म्याच्या संमतीनेच जड वस्तूला जिवंतपणा किंवा सजीवपणा येत असतो. तर या आत्म्याच्या संमतीने जड वस्तूला, आपल्या शरीराला जो सजीवपणा येत असतो त्यालाच चेतना असं म्हटलेलं आहे. पुढे धैर्याबद्दल श्रीकृष्ण बोलतात. म्हणजे इच्छा, द्वेष, त्याच्यानंतर चेतना आणि त्याच्यानंतर पुढचं तत्व श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे ते म्हणजे धृती किंवा धैर्य. श्रीकृष्ण असं सांगतायत की पंचमहाभूत जी आहेत ती पंचमहाभूत यांचा एकमेकांचा स्वभाव हा एकमेकांच्या विरुद्ध आहे आणि त्यांचं एकमेकांबरोबर उघड वैर आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू हे जी आहेत ती पंचमहाभूत आहेत. पाणी हे पृथ्वीचा नाश करतं. पाण्याचा धर्मच आहे तो, ते सहजपणे पृथ्वीचा नाश करत असतं. पाण्याचं शोषण तेज करत असतं, तेजाचं शोषण वायू करत असतं आणि आकाश हे सहजपणे वायूला गिळून टाकत असतं. त्याप्रमाणे हे पाचही जण हे एकमेकांबरोबर त्यांचं कट्टर वैर असतं, पण तरी सुद्धा आकाशात मात्र हे आकाश यांच्यापासून वेगळं होत नाही. पंचमहाभूत एकमेकांशी विरुद्ध असूनही त्यांना एकत्र राहावं लागतं आणि आपले वादविवाद सोडून एकत्र राहून आपल्या गुणांनी त्यांना एकमेकांचं पोषण करावं लागतं. न होणारी मैत्री सुद्धा ज्या योगाने होते व धैर्य कायम राहते त्या वृत्तीला मी धृती असं म्हणतो. म्हणजे साधं तुम्ही उदाहरण घ्या, आपली 5 बोटं आहेत. 5 बोटांचा आकार, त्यांची उंची ही वेगळी आहे, पण या 5 बोटांनी ठरवलं की आपले स्वभाव वेगळे, आपला आकार, आपली उंची, सगळ्याच गोष्टीत आपण वेगळे आहोत, आपण एकमेकांना सहाय्य करायचं नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. पण या 5ही बोटं
आपला वादविवाद विसरून एकत्र येतात तेव्हाच आपण एखादी गोष्ट धरू शकतो. अंगठ्याने सांगितलं की मी काहीच काम करणार नाही तर आपण गोष्ट पकडू शकणार नाही. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे 5 बोट एकत्र राहतात त्यांच्यामध्ये वाद असले तरी, त्याप्रमाणेच ही पंचमहाभूत सुद्धा त्यांचे विरुद्ध स्वभाव असले तरी आपले वादविवाद विसरून एकत्र आपल्या गुणांनी एकमेकांचं पोषण करतात आणि त्यालाच श्रीकृष्णाने एकत्र राहण्याला, एकत्रपणे काम करण्यालाच, धैर्य त्यांचं कायम राखण्यालाच धृती असं नाव ठेवलेलं आहे. आणि पुढे जाऊन श्रीकृष्ण असं म्हणतात, हे पांडवा म्हणजे हे अर्जुना, जीवांसह या 36 तत्वांचं जिथे ऐक्य होतं त्यालाच संघात असे म्हणतात. संघात म्हणजेच समुदाय. म्हणजे आता आपण इच्छा पाहिलं, इच्छानंतर आपण द्वेष पाहिलं, द्वेषानंतर चेतना पाहिलं, त्याच्यानंतर आपण पंचमहाभूत कसे एकत्र धैर्याने राहतात त्याला धृती पाहिलं. आणि हे जे जीवांसह ही जी 36 तत्व आहेत त्यांचं ऐक्य होतं त्यालाच श्रीकृष्ण संघात किंवा समुदाय म्हणतात. आणि हाच समुदाय हा शेवटचा 36 तत्वांमधलं हे तत्व आहे. याप्रमाणे हे 36 तत्व श्रीकृष्णाने या अर्जुनाला उघडपणे सांगितली आहेत. आपण पुन्हा बघूया ही 36 तत्व कुठली आहेत. पंचमहाभूत पाहिली, अहंकार पाहिला, अहंकार कसा आपल्या शरीराला नाचवत असतो, बुद्धी कसं चांगल्या वाईटाची आपल्याला ओळख करून देत असते, प्रकृती कशाप्रमाणे अव्यक्त असून सुद्धा सगळ्या जीवदशा ही प्रकृतीमुळेच असते. पंच ज्ञानेंद्रिय पाहिली, पंच कर्मेंद्रिय पाहिली, या पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, पंच कर्मेंद्रियांचे 5 विषय, मन पाहिलं. आणि पुढे सुख दुःख म्हणजे काय पाहिलं. सुख म्हणजे जिथे आत्म्याचा बोध होतो म्हणजे सुख, दुःख म्हणजे जिथे आत्म्याचा बोध होत नाही ते म्हणजे दुःख, इच्छा इच्छेमधून पूर्ण नाही झाले म्हणून द्वेष उत्पन्न होतो. आणि पुढे संघात म्हणजे ही पंचमहाभूत एकमेकांचा स्वभाव त्यांचा विरुद्ध असूनही आपले वादविवाद सोडून एकत्र राहतात आणि एकत्र राहून पालन पोषण या आपल्या सगळ्या जगाचं करत असतात. त्यालाच त्यांनी धृती किंवा धैर्य म्हटलंय. आणि ही जी सगळी तत्व जी आहेत, ही 36 तत्व जीवासहित जिथे एकत्र येतात त्यालाच श्रीकृष्णाने संघात म्हटले. अशी ही 36 तत्व श्रीकृष्णाने अर्जुनाला भेद करून सांगितलेली आहे. श्रीकृष्ण पुढे जाऊन असेही म्हणतात की मेघांचा सगळा समुदाय म्हणजे आभाळ असतं. अक्षर एकत्र आली की एखादं वाक्य बनतं. सगळी अनेक लोक एकत्र आली की त्यांचा जनसमुदाय किंवा हे जग बनतं. तेल, वात आणि ज्योत ही एकत्र आली की जसा दिवा बनतो त्याप्रमाणे ही 36 तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे सगळे मिळून क्षेत्र निर्माण होतं. आणि हे क्षेत्र म्हणजेच आपला देह. आपला देह असाच तयार झालाय असं नाही. ही जी 36 आता मी तत्व सांगितली ती सगळी मिळून जे तयार होतं त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि या क्षेत्राला म्हणजे त्या देहाला पाप आणि पुण्याची कमाई ही सतत करावी लागत असते असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर हे जे आहे असं क्षेत्र आहे. आणि हे क्षेत्र जाणणारा म्हणजे या 36 तत्वांनी मिळून जो आपला देह तयार होतो हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं आहे. आणि क्षेत्रज्ञ आत्मा, आपण पुन्हा आपल्या गोष्टीकडे चाललोय की धृतराष्ट्र हे अहंकाराला बुद्धीशी जोडतायत. म्हणजे अहंकार आपण मगाशीच पाहिलं, अहंकार हा बुद्धीला नाचवत असतो आणि संकटात टाकत असतो. तर या अहंकारालाच त्यांनी बुद्धीशी जोडून टाकलं आहे. अहंकार म्हणजे जवळजवळ त्यांनी बुद्धीने विचार करून नष्ट केलेला आहे. आणि क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये म्हणजे जिथे आत्मा, बुद्धी आणि मन का बरं, तर मनच आपल्याला अनेक गोष्टी चुकीच्या करण्याला प्रवृत्त करत असते. त्यामुळे आत्मा तर शुद्ध असतो हा आत्मा. बुद्धीने अहंकाराला गिळंकृत केलेला आहे. त्यामुळे आत्मा, बुद्धी आणि मन या तिन्हींचा समूह जिथे होतो ते तिन्ही जिथे एकत्र येतात त्यालाच क्षेत्रज्ञ आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि धृतराष्ट्राने या क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये स्वतःला लीन करून घेतलेलं आहे. शिवाय क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्म्याशी एकरूप झालेले आहे. क्षेत्रज्ञाचं आपल्या शरीराचं हा देह असा आहे हे जाणणाऱ्याला त्यांनी या धृतराष्ट्राने म्हणजे स्वतःलाच त्याने ब्रह्म्याशी एकरूप करून घेतलेला आहे. आपली सगळी इंद्रिय आणि मन
ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतवलेले आहे. सर्व विषय आपण 5-5 विषय कर्मेंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे आपण पाहिलेले आहेत. त्या सगळ्यांना यांनी बाहेरच्या बाहेर घालवून टाकलेला आहे. मायेमुळे होणाऱ्या गुणांचा परिणाम मिटवून टाकलेला आहे. मायेमुळे म्हणजे प्रेमामुळे, आपल्या पांडवांबद्दल असलेल्या प्रेमामुळे जे काही निर्माण परिणाम होणार आहेत ते सगळंच या धृतराष्ट्राने मिटवून टाकलं आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून घेतला आहे आणि त्यामुळे या धृतराष्ट्राच्या मार्गात कुठलंच विघ्न येत नाहीये. पुढे नारद मुनी या धर्मराजाला, युधिष्ठिराला असं सांगतात की आजपासून 5व्या दिवशी ते म्हणजे हे धृतराष्ट्र आपल्या शरीराचा त्याग करतील आणि त्यांचं शरीर जळून भस्म होईल. इकडे हिमालयाच्या दक्षिण भागात जिथे हे गांधारी, विदुर आणि धृतराष्ट्र राहतात, तिकडे धृतराष्ट्र ज्या पर्णकुटीत राहिलेले आहेत तिथे ती पर्णकुटी पूर्णपणे तिला आग लागलेली आहे आणि आपल्या समोर गांधारी पाहतीये की आपल्या पतीचा देह जळत आहे. हे पाहिल्यावर ही गांधारी सुद्धा स्वतः त्या अग्नीमध्ये प्रवेश करते आहे. धर्मराजाला पुढे नारद मुनी असं सांगतायत, हा वियोग, आपली गांधारी आणि आपला भाऊ धृतराष्ट्र हे आपल्या डोळ्यासमोर जळतायत. हे पाहून एकीकडे विदुराला खरं तर आनंद होतोय की या सगळ्या पाशातून धृतराष्ट्राने स्वतःला बाहेर काढलं आणि तो आता त्याच्या मोक्षाच्या मार्गाने निघालेला आहे, याचा विदुराला खूप आनंद होतोय. पण इकडे दुःख पण होतंय, कारण तो शेवटी त्याचा भाऊ असतो. विदुर हा मानव जन्मात आलेला आहे. मानवाला असलेले दुःख, सुख या गोष्टी त्याला नक्कीच लागू होतात. त्यामुळे आपला भाऊ आणि आपली बहिणी हे दोघंही आपल्या समोर जळत आहेत आणि आपल्याला आता त्यांचा वियोग होणार आहे याचं दुःखही विदुराला होतंय. पण ते दोघं हे सगळं सारून पुन्हा आता मोक्षाच्या मार्गाने निघालेले आहेत याचा आनंदही होतोय. आणि म्हणून विदुरही त्या ठिकाणाहून निघून तीर्थयात्रेसाठी निघालेला आहे. आणि हे देवर्षी नारद युधिष्ठिराला सांगतायत. युधिष्ठिरही त्यांचा उपदेश ऐकून, हे सगळं ऐकून त्यालाही तो आपल्या शोकाचा त्याग करतोय. कारण नारद मुनी त्याला पहिल्यांदाच सांगतो, कोणाला भेटवायचं, कोणाला विभक्त करायचं हे पूर्णतः देवाच्या हातामध्ये असतं. त्यामुळे हे युधिष्ठिरा, तू आता कुठला शोक करू नको हे नारदाने आधीच सांगितल्यामुळे युधिष्ठिरानेही आपल्या शोकाचा त्याग केलेला आहे. इति श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे नैमिषोम आख्याने 13 अध्यायः. इथे आपला 13वा अध्याय संपलेला आहे. आता पुढे जो आहे तो 14वा अध्याय आहे. इकडे युधिष्ठिराने आपले जे काका धृतराष्ट्र, गांधारी हे आता या जगात नाही हे दुःख पचवलेलं आहे. विदुरही तीर्थयात्रेसाठी निघून गेलेले आहेत, हेही त्यांनी आता मान्य केलेलं आहे. पण युधिष्ठिर मात्र आता मनातून खूप घाबरलेला आहे. कारण युधिष्ठिराला अनेक अपशकुन सारखे त्याच्या समोर येत आहेत. युधिष्ठिर आपल्या भावंडांना असं विचारतो आहे. 11व्या अध्यायात बाबांनी सांगितलेलं होतं की श्रीकृष्णाने आपल्या बरोबर अर्जुनालाही द्वारकेला घेऊन गेलेला आहे. आणि युधिष्ठिर आपल्या भावंडांना असं विचारतोय की अर्जुन द्वारकेला जाऊन खूप दिवस झाले, तो अजून परत आलेला नाही आणि मला तर अनेक अपशकुन दिसायला लागले आहेत. त्यामुळे मी खूप घाबरलो आहे. असं का होतंय, असं युधिष्ठिर आपल्या भावंडांना विचारतायत. कुठले अपशकुन होते तर युधिष्ठिर म्हणतायत, ज्या वेळेस जो ऋतू असायला पाहिजे तो असत नाहीये. मागच्या वर्षी आपण पाहिलं की अगदी दिवाळीत सुद्धा पाऊस पडत होता. त्यामुळे त्यावेळेस सुद्धा कलियुगाने प्रवेश करायला सुरुवात केल्यामुळे जो ऋतू, कारण आता द्वापारयुग श्रीकृष्णाचा शेवट जवळ आलेला असल्यामुळे द्वापारयुग संपणार आहे आणि कलियुग सुरू होणार आहे. या कलियुगाने आपले जे भाव आहे तो आधीपासूनच दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जो ऋतू ज्यावेळेस असायला पाहिजे तो असत नाहीये. लोकही युधिष्ठिर म्हणतायत की क्रोधी, लोभी, असत्य बोलणारे झालेले आहेत आणि आपलं जीवन निर्वाह चालवण्यासाठी पापी वर्तन हे लोक करू लागलेत. कारण द्वापार युगात हे असं कधीच नव्हतं. पुढे जाऊन युधिष्ठिर असं म्हणतायत की सगळेजण आपले व्यवहार खोटेपणाने करतायत. आता आपण हे पावलोपावली पाहतोच. मैत्रीमध्ये सुद्धा कपट आहे. पिता, माता, सगळे सोयरे, बंधू, पती पत्नी यांच्यात तंटे सुरू झालेले आहेत. कलियुग आल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ, दंभ आणि अधर्म याने व्याप्त झालेला आहे.
निसर्गात सुद्धा अरिष्ट अशा गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. आणि युधिष्ठिर असं म्हणतात की हे भीमा, मी अर्जुनाला तर द्वारकेला यासाठी पाठवलं होतं की द्वारकेत असलेले आपले जे नातेवाईक आहेत ते कसे आहेत त्यांना तू भेटून ये म्हणून मी पाठवलं होतं. आणि आता तर 7 महिने उलटून गेले तरी हा अर्जुन कसा बरं आला नाही. आणि अशाच वेळेस युधिष्ठिराच्या मनात एक शंका येते की भगवान श्रीकृष्णांनी नारदांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे कदाचित आपला अवतार तर संपवला नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात येऊन जाते. पुढे भीमाला युधिष्ठिर असं म्हणतात की आकाशात उल्कापात होत आहेत, पृथ्वीवर भूकंप होत आहेत, शरीरामध्ये रोग आलेत, असे कितीतरी अपशकुन माझ्या बाबतीत घडत आहेत. एवढंच नव्हे तर माझी डावी मांडी, माझा डावा डोळा, माझा डावा हात, हे सगळं आता वारंवार फडफडू लागलंय. माझ्या हृदयात धडकी भरती आहे आणि हे सगळं काहीतरी अनिष्ट होणार आहे याची सूचना मला देत आहे. पुढे जाऊन युधिष्ठिर म्हणतात की माझा कुत्रा सुद्धा न घाबरता माझ्यावरच घुमतो आहे. गायीसारखी शुभ पशु माझ्या डावीकडून जात आहेत. म्हणजे गाय वगैरे उजवीकडनं जाणं चांगलं, तो शकुन मानला जायचा. आणि युधिष्ठिर म्हणतात पण गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूनी आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. मृत्यूचा दूत असलेलं घुबड आणि त्याचा शत्रू कावळा हे कर्कश आवाजाने ओरडतात आणि त्यामुळे मला अजूनच भीती वाटायला लागली आहे. सूर्य आणि चंद्राच्या भोवती खळ पडायला लागलं आहे. आपण आता होत नाही पण आम्ही लहान असताना असं बऱ्याच वेळा व्हायचं की सूर्य आणि चंद्राच्या भोवती जर खळ पडलं तर खूप मोठी एखादी वाईट घटना घडली जायची. त्यामुळे युधिष्ठिर असं सांगतात की सूर्य आणि चंद्राच्या भोवती खळ पडलेला आहे आणि सगळीकडे विजा चमकतायत. असे अनेक सूर्य सुद्धा फिका पडायला लागलेला आहे. भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे. तूप घातलं तरी अग्नी पेटत नाही, वासरं दूध पित नाहीयेत, गायी दूध देत नाहीयेत, गोठ्यांमध्ये गायी रडतायत, बैलही उदास आहेत, देवांच्या मूर्ती या रडवेल्या झालेल्या आहेत आणि देश गाव शहर सगळेच निस्तेज आणि आनंदरहित आहे. ही कुठल्या तरी दुःखाची सूचनाच आहे असे युधिष्ठिर भीमाला सांगत आहेत. आणि पुन्हा भीमाला तो मनामध्ये येणारी शंका विचारतोय की हा जगाचा पालनहार श्रीकृष्ण, याला तर आपण पारखी झालो नसू ना, असा प्रश्न, अशी भीती तो भीमा समोर मांडत आहे. इतक्यात हे बोलत असतानाच समोरून द्वारकेहून अर्जुन येताना युधिष्ठिराने पाहिलाय. आणि अर्जुनाला पाहताच युधिष्ठिर आणखी घाबरतात, कारण अर्जुनाचा चेहरा खूपच पडलेला असतो आणि तो हवादिल झालेला असतो. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि त्याच्या शरीरावर कुठलाच तजेला नसतो. अर्जुन येतोय, युधिष्ठिरांच्या चरणांवर लोटांगण घालतोय आणि युधिष्ठिर मात्र खूप भयभीत होत आहेत. त्यांना नारदांच्या वाक्यांची सतत आठवण होतीये की कदाचित भगवंतांनी आपला अवतार संपवला तर नसेल ना. युधिष्ठिर अर्जुनाला विचारतात, द्वारका नगरीतले आपले जे नातलग आहेत, यादव आहेत, ते सुखरूप आहेत ना? माझे आजोबा शूरसेन हे सुखरूप आहेत ना? वसुदेव मामा, धाकटे बंधू खुशाल आहेत ना? देवकी, त्यांची मुलं सुखी आहेत ना? उग्रसेन, देवक, कृतवर्मा, अक्रूर हे सगळेजण आनंदात आहेत ना? बलराम आनंदात आहे ना? भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना? सुषेण, जांबवंती पुत्र सांब हे सगळेजण श्रीकृष्णांचे पुत्र प्रसन्न चित्त आहेत ना? त्याप्रमाणेच भगवंताचे भक्त, श्रीकृष्णाचे भक्त श्रुतदेव, उद्धव, सुनंद, नंद हे सगळेजण सुखी कुशलमंगल आहेत ना? असा प्रश्न युधिष्ठिर अधीरतेने अर्जुनाला विचारतात. आणि आपला भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वकीयांसहित द्वारकेत आनंदात आहे ना? असा प्रश्न अधीरतेने युधिष्ठिर अर्जुनाला विचारतोय. एवढंच न थांबता पुढे जाऊन तो असंही म्हणतोय की सत्यभामा, श्रीकृष्णाच्या सगळ्या राण्या या आनंदात आहेत ना? तो अगदी अधीरतेने पुन्हा पुन्हा विचारतोय की हे अर्जुना, की मला सांग की सगळं कुशल आहे ना? पण तू मात्र मला खूपच निस्तेज दिसतोय. पुष्कळ दिवस तिकडे राहिला होतास तर तिथे तुझा काही अपमान झाला का? तुझा कोणी मान केला नाही का? त्यामुळे तुझा चेहरा हा असा पडलेला दिसतोय का? असं
युधिष्ठिर अर्जुनाला विचारतात, कारण त्यांच्या मनात जी शंका होती ती खरी होऊ नये असं त्यांना वाटत असल्यामुळे ते वेगवेगळे प्रश्न अर्जुनाला विचारतात. तुझा मानसन्मान नाही झाला म्हणून तुझा चेहरा पडला आहे का, किंवा तुला कोणी एखाद्या याचकाने एखादी गोष्ट मागितली आणि ती तू देऊ शकला नाहीस म्हणून तू उदासी आहेस का, किंवा तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण, बालक, गाय, वृद्ध, रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशांना तू झिडकारलंस आणि त्याचा तुला आता पश्चाताप होतोय म्हणून तू दुःखी आहेस का, किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना किंवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन केलंस म्हणून तुला हे न शोभणारं कृत्य केलंस, आता तुला वाईट वाटते म्हणून तू दुःखी आहेस का, असा प्रश्न युधिष्ठिर वारंवार अर्जुनाला विचारतायत की तू मला सांग की कशामुळे हे अर्जुना तुझं मुख कमल एवढं पडलेलं आहे, त्याच्यावर तेज नाहीये आणि याच्यावर कुठलंच उत्तर अर्जुन देत नाहीये. आणि पुढे जाऊन शेवटी मात्र हे युधिष्ठिर जे आहेत ते जे विचारायचं नाही तेच विचारतायत की न जाणो परम प्रियतम अभिन्य हृदय परम सुहृदय अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला आहे का, म्हणूनच तू असा उदास आहे का, याशिवाय दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही. असं शेवटी जे विचारायचे नाही तेच शेवटी युधिष्ठिर मोठ्या धीराने अर्जुनाला विचारत आहेत. इति श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे युधिष्ठिर वितर्यको नाम चतुर्दशो अध्यायः. इथे आपला 14वा अध्याय संपलेला आहे आणि पुढे आपण 15व्या अध्यायाकडे वळतो आहोत. युधिष्ठिर खूप दुःखी आहे. त्यांनी त्याला युधिष्ठिरांना जो प्रश्न विचारायचा नव्हता तोच प्रश्न त्यांनी या अर्जुनाला विचारलेला आहे आणि अर्जुन मात्र त्याला झालेल्या शोकामुळे खूप दुःखी आहे आणि तो दुःख त्याचं लपवू शकत नाहीये. हा अर्जुन श्रीकृष्णाच्या विरहाने खूप दुःखी आहे आणि युधिष्ठिराचे असे एकावर एक प्रश्न ऐकून त्याला काय बोलावे हे सुचत नाहीये. अर्जुनाचं मुखकमल मन पूर्णपणे या श्रीकृष्णाच्या शोकामुळे सुकून गेलेले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात अर्जुन इतका गढून गेलेला आहे की आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे हा अर्जुन देऊ शकलेला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झालाय हेच हे अर्जुन पचवू शकलेला नाही. कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नेहमी बरोबर असायचे. कुरुक्षेत्रात तर क्षणोक्षणी अर्जुन या श्रीकृष्णांबरोबर आहे. रथ हाकण्याचं काम श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केलेलं आहे. एकत्र फिरायला जाणे, प्रेमयुक्त व्यवहार करणे असे ह्या दोघांमध्ये असल्यामुळे अर्जुनाला सतत श्रीकृष्णाची आठवण येते आहे आणि म्हणून अर्जुनाने मोठ्या कष्टाने आपलं दुःख जे आहे ते गिळलेलं आहे. आपल्या हाताने डोळे पुसले आहेत आणि सद्गतीत कंठाने थोरले बंधू युधिष्ठिरास अर्जुन म्हणतो आहे, हे युधिष्ठिरा, हे महाराज, माझे मामे भाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्याकडून काढून घेतला आहे. प्राण निघून गेल्यावर जसं शरीर मृत म्हणून ओळखलं जातं तसंच या श्रीकृष्णाच्या वियोगामुळे मी पूर्णपणे तुटून गेलो आहे. श्रीकृष्णाच्या आश्रयामुळेच द्रौपदी स्वयंवराच्या वेळी मी तिथे आलेल्या सगळ्या कामोन्मत्त राजांचं तेज हरवून घेतलं. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. अर्जुनाने माशाचा डोळा कसा त्यावेळेस फोडलेला आहे आणि द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये द्रौपदीशी त्याने लग्न केलं आहे. तेथे हा अर्जुन सांगतोय, द्रौपदीला मी प्राप्त करून घेतलं ते श्रीकृष्णाच्या आश्रयामुळेच. त्याच्या केवळ सानिध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून घेतलेला आहे. पुढे यज्ञामध्ये सर्व दिशातून राजलोकांनी येऊन मला भेटीही दिलेल्या आहेत. 10,000 हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेला भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्याच्याच सामर्थ्याने म्हणजे या श्रीकृष्णाच्या सामर्थ्याने
यज्ञासाठी राजाच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ अशा जरासंधाचा वध केला. श्रीकृष्णाने सांगितलं म्हणूनच जरासंधाचा वध या भीमाने केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाने दाखवलं होतं काडी तोडून त्यांनी एक काडी इकडे टाक एक काडी तिकडे टाक, विरुद्ध दिशेला काडी टाकली. त्याप्रमाणे जरासंधाला मारलं तरी त्याचे दोन्ही तुकडे पुन्हा पुन्हा एकत्र येत होते आणि जेव्हा त्याचे विरुद्ध दिशेला त्याचे देहाचे तुकडे टाकले ते मात्र एकत्र झाले नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णाने सांगितल्यामुळेच जरासंधाचा वध हा भीम करू शकलेला आहे. म्हणूनच अर्जुन सांगतोय की भीमाने जरासंधाचा वध या श्रीकृष्णामुळेच केलेला आहे. ज्या राजांना जरासंधाने बंदिवान केलेलं होतं त्यांना श्रीकृष्णाच्या आश्रयानेच भीमाने मुक्त केलेले आहे. पुढे जाऊन अर्जुन म्हणतो की आपली पत्नी जिजा राजसूय यज्ञात महाअभिषेकाने जिजी वेणी पवित्र केली होती तिला भर सभेत या कौरवांनी तिची वेणी सोडली आणि त्यावेळेस ही द्रौपदी रडलेली आहे. तिचे दुःख पाहून या श्रीकृष्णाने या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस मोकळे सोडायला भाग पाडलेला आहे. हे श्रीकृष्णामुळेच होऊ शकलं असं हा अर्जुन युधिष्ठिराला सांगतो आहे. पुढे जाऊन अर्जुन त्याची आठवण अशी सांगतोय की जेव्हा आपण वनवासात होतो तेव्हा दुर्योधनाने षडयंत्र रचलं आणि 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास आपल्याकडे पाठवून दिलं. 10,000 शिष्य आणि दुर्वास ऋषी यांना हे 5 पांडव कसं बरं अन्न पुरवू शकणार होते. पण दुर्योधनाचा असा कपटी विचार होता की त्यांना हे पांडव अन्न पुरवून नाही दिलं तर दुर्वास ऋषींचा या सगळ्यांना शाप मिळेल अशी इच्छा दुर्योधनाची होती. पण त्यावेळेस श्रीकृष्णाने येऊन द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेलं भाजीचं एकच पान स्वतः या श्रीकृष्णाने ग्रहण केलं आणि असं केल्यामुळे स्नानाला गेले सगळे जे मुनी 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषीचे आंघोळीला स्नानासाठी गेले होते तिथे त्यांना जेवण तृप्त झाल्याचं भास झालेला आहे आणि तसेच ते निघून गेलेले आहेत. मग हे जे संकट आहे ते श्रीकृष्णामुळेच आपल्यावरचं गेलं असं वारंवार युधिष्ठिराला हा अर्जुन सांगतो आहे. पुढे जाऊन अर्जुन असं सांगतोय की एवढंच काय की श्रीकृष्णाच्या कृपा आशीर्वादामुळेच मी जिवंत असतानाच स्वर्गात गेलो. तिथे इंद्राच्या सभेत त्याच्या श्रेष्ठ अशा अर्ध्या आसनावर बसण्याचा मला मान या श्रीकृष्णामुळेच मिळाला. मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी दैत्यांना मारण्यासाठी मला गांडीव धनुष्य दिलं आणि हे सगळं या पुरुषोत्तमाच्या कृपेमुळेच झालं. पुढे जाऊन अर्जुन असं सांगतोय भीष्म आणि द्रोण या पराजित न होणाऱ्या अशा योद्ध्यांना सुद्धा मी श्रीकृष्णामुळेच कुरुक्षेत्रावर हरवू शकलो. पुढे जाऊन ते श्रीकृष्ण असंही म्हणतोय की द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, सुशर्मा, जयद्रथ इत्यादी वीरांचा नेम कधीच चुकत नसतो. पण यांनी माझ्यावर अस्त्र टाकली पण त्या अस्त्रांचा मला स्पर्श सुद्धा झाला नाही, तो सुद्धा श्रीकृष्णामुळे. म्हणजे या सगळ्यांचे भीष्म, द्रोणाचार्य, सुशर्मा यांचा नेम इतका अचूक होता पण असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ श्रीकृष्णामुळे मला याचा कुठल्याच शस्त्रांचा स्पर्श झाला नाही. पुढे जाऊन अर्जुन एक आठवण अशीही सांगतोय की मी जेव्हा जेव्हा रथातून खाली जमिनीवर उभा राहायचो तेव्हा शत्रू पक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत, कारण श्रीकृष्णाच्या प्रभावाने त्यांची बुद्धी त्यावेळेस निकामी होत आणि त्यामुळे अर्जुनाला जमिनीवर उभं राहून थोडा वेळ कुरुक्षेत्रावर विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळत असे. म्हणून पुन्हा अर्जुन असं सांगतोय अहो महाराज, माधवांचे ते मन मोकळे, मधुर हास्य, विनोद प्रचुर, हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना इत्यादी संबोधनांनी बोलावणे हे सर्व आठवून माझे हृदय खूप व्याकुळ होत आहे. झोपणं, बसणं, उठणं, फिरायला जाणं, भोजन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एकत्रच असायचो. मी कधी कधी श्रीकृष्णांची चेष्टाही करायचो असं अर्जुन युधिष्ठिराला सांगत आहे. पण कधीच हा श्रीकृष्ण माझ्यावर चिडलेला नाही. जो माझा सखा, प्रिय मित्र नव्हे तर माझं हृदयच होता त्या पुरुषोत्तम भगवंतांना
हे युधिष्ठिरा, मी आता कायमचा अंतरलो आहे आणि भगवंताच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येतोय, परंतु आपल्या इथे हस्तिनापुराला घेऊन येत असताना वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केलं. माझे गांडीव धनुष्य तेच आहे, म्हणजे जिथे अर्जुनाने कुरुक्षेत्रावर पूर्ण लढाई जिंकून घेतलेली आहे, असा हा अर्जुन त्याला केवळ दुष्ट गोपांनी या अर्जुनांच्या भगवंताच्या पत्न्यांना हस्तिनापुरात घेऊन येत असताना पराभूत केलेला आहे. अर्जुन युधिष्ठिरला म्हणतोय, अरे युधिष्ठिरा, हे गांडीव धनुष्य तेच आहे, रथ घोडे तेच आहेत, हा महारथी असा अर्जुन मीच आहे. त्यांच्या समोर ज्याच्या समोर मोठे मोठे असे राजे सुद्धा नतमस्तक होतात, त्यांना या साध्या गोपांनी हरवलं. म्हणजे राखेमध्ये टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि एखाद्या रेताड जमिनीत पेरलेले बीज ज्याप्रमाणे व्यर्थ असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाखेरीज मी खरोखर शून्यवत झालेलो आहे. श्रीकृष्णाने माझ्यावर केलेले अनेक उपकार याची मला जाणीव आहे आणि त्याच्याबद्दल सदैव माझ्या मनात कृतज्ञता आहे, असं वारंवार अर्जुन श्री युधिष्ठिराला सांगतो आहे. कृतज्ञता मनामध्ये असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याने आपल्यावर केलेले उपकार कायम आपण सदोदित लक्षात ठेवणं, यालाच खरं मानवधर्म म्हटलं जातं. एखाद्याने केलेले उपकार आपण विसरून जावेत आणि तू हे केलंस, त्याच्यात तुझा स्वार्थ होता किंवा त्यामुळे तुला काहीतरी चांगलं मिळालं, त्यामुळे मी तू जे माझ्यावर उपकार केले ते विसरतो आहे आणि कसंही वागतो आहे, हे अतिशय चुकीचं आहे. कृतज्ञता मनामध्ये असणं म्हणजेच विवेकशीलता असणं, आणि जेव्हा आपल्याकडे विवेक असतो तेव्हाच आपल्याला आपल्या आत्म्याचा बोध होतो. परमेश्वराच्या मार्गाकडे जाण्याचा आपला मार्ग किंवा परमेश्वराशी कनेक्शन करण्याचा आपला मार्ग लवकर सुरळीत होतो. पण तुमच्या मनात विवेक नाही, तुमच्या मनात कृतज्ञता नाही एखादीने केलेल्या परोपकाराबद्दल, तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. सुधामूर्तींची एक छान गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की एक दिवस बँगलोरमध्ये सुधामूर्ती एका कॉन्फरन्ससाठी गेलेल्या असतात आणि एका मोठ्या आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये ती कॉन्फरन्स असते. आणि ती कॉन्फरन्स यासाठी असते की आपल्या देशातली पॉवर्टी म्हणजे गरिबी कशी हटवावी. तर सुधामूर्ती खूप मिश्किलपणे म्हणतात की गरिबी कशी हटवावी याची चर्चा आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये बसून करतो. तर पुढे जाऊन त्या म्हणतात की तिथे मी मध्ये बाहेर आले असताना त्यांना त्यांचा एक कॉलेजमधला सुरेश नावाचा मित्र तिथे भेटलेला आहे आणि 30 वर्षांनी ते एकमेकांना भेटतायत. तो सुरेश जो असतो तो एकदम छान सुटाबुटामध्ये असतो आणि तो कदाचित आपल्या गाडीची वाट पाहत उभा असलेला आहे. आणि सुधामूर्ती त्याच्याजवळ जाऊन म्हणतात की तू सुरेश तर नाही ना, माझा क्लासमेट. सुरेशही विचारतोय की तू सुधा तर नाही ना. तर ते दोघं एकमेकांना त्यांची ओळख पटती आहे आणि एकमेकांना हस्तांदोलन करतायत आणि त्यांना खूप आनंद होतोय. मग सुरेशही म्हणतो आपण खूप वर्षांनी भेटलो, तर तुला कुठे सोडायचं असेल तर मी सोडतो. त्यावेळेस नेमकी सुधामूर्तींचा ड्रायव्हर नसतो, त्यामुळे ते तयार होतात की तू मला सोड माझ्या घरापर्यंत. सुरेशही आपल्या गाडीमध्ये, त्याची मोठी मर्सिडीज बेन्झ गाडी असते, त्यामध्ये सुधामूर्तींना बसवतो आणि गाडीने ते निघतात. निघताना त्यांच्या कॉलेजच्या साहजिकच इतक्या वर्षांनी भेटलेले कॉलेजचे मित्र भेटल्यावर कॉलेजच्या आठवणी निघणारच. आणि त्या सुरेशला विचारत आहेत तू कसा आहेस, तू काय करतोयस. तर तो सांगतो की मी एखादा मोठा व्यवसाय करतोय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनच्या व्यवसायामध्ये मी आहे, अनेक लोकांना मी ट्रेन करतो आहे. तिकडे UK मध्ये अनेक शिक्षकांची गरज आहे, तिथे त्यांची कमतरता आहे, अशा लोकांना ट्रेन करून मी तिकडे पाठवतो आहे. माझं खूप छान चाललंय, भरपूर पैसा माझ्याकडे आहे. आणि हे बोलत असताना सुरेश सुधामूर्तींना म्हणतोय की मी असं ऐकलंय की तू तर टीचर झालीस आणि तू सोशल वर्कही करतीस. तर तो असं कुत्सितपणे सुधामूर्तींना म्हणतोय तू तर आमच्या वर्गातली एकदम ब्राईटेस्ट स्टुडंट होती, तू केवढी मोठी झाली असतीस, केवढा पैसा अडका तू मिळवला असतास, पण तू टीचर झालीस आणि सोशल वर्क करतीयस. तर त्यावर सुधामूर्तींना लक्षात येतं की हा कुठल्या हेतूने आपल्याला असं म्हणतोय. त्यावेळेस त्या असं म्हणतायत की डुईंग व्हॉट यू लाईक इज फ्रीडम. डुईंग व्हॉट यू लाईक इज फ्रीडम म्हणजे तुम्ही जे करताय
ते तुम्हाला आवडतंय त्याला फ्रीडम म्हणायचं. म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला करायला मिळणं म्हणजे फ्रीडम आहे. की मला जर पेंटिंग आवडतं आणि त्याच क्षेत्रात मी काम करतेय तर याला आपण फ्रीडम म्हणू शकतो. मला जे आवडतं ते क्षेत्र मी निवडलं आणि मी त्यात पुढे आपलं मार्गक्रमण करते म्हणून मला ती स्वतंत्रता आहे, त्याला फ्रीडम म्हटलंय. पण लाइकिंग व्हॉट यू डू इज हॅपीनेस. पण तुम्हाला जे काम करावं लागतंय, कदाचित ती तुमची आवड नसेल पण ते काम तुम्हाला करावं लागतंय आणि ते तुम्हाला आता आवडायला लागले, त्याला हॅपीनेस आहे असं म्हणतात. सुधा मूर्ती म्हणतात मी हॅपी आहे कारण माझं जे काम मी करते टीचरचं, लाइकिंग व्हॉट यू डू, मी जे काम करते ते मला आता आवडतंय त्यामुळे मी खूप हॅपी आहे असं सुधा मूर्ती त्या सुरेशला म्हणतायत. आणि सुरेश आपण पुन्हा एकदा माझ्या घरी भेटूयात असं म्हणून सुधा मूर्तींना त्यांच्या घरी सोडतोय. एक दिवस सुधा मूर्तींना वेळ आहे म्हणून ते त्यांना फोन करतात. तोही आपली मोठी गाडी सुधा मूर्तींना आणण्यासाठी पाठवतो आणि त्या ड्रायव्हरशी सुधा मूर्ती बोलत बोलत एका संडेला त्या सुरेशच्या घरी जात आहेत. सुरेशचं घर या बँगलोर पासून खूप आत असं 60 किलोमीटरवर असतं. तिथे त्या सुरेशचा फार्म हाऊस असतो आणि तिथे सुरेशच्या घरी त्या फार्म हाऊसमध्ये ते भेटणार असतात. ड्रायव्हर सुधा मूर्तीनं सांगत असतो की सुरेशनी त्यांच्या या ड्रायव्हरच्या मॅडम म्हणजे वीणा मॅडम जे असतात त्यांच्याशी लग्न केलं. वीणा या खूप श्रीमंत घरातल्या आहेत आणि त्यांचा मी ड्रायव्हर होतो आणि आता सुरेशचा झालेलो आहे. आणि या फार्म हाऊसमध्ये सगळीकडे ते केमिकल विरहित अशा भाज्या फळं निवडतात, वाढवतात आणि तेच खातात. खूप मोठा बंगला आहे असं त्या सुधा मूर्तींना सांगत सांगत सुधा मूर्ती या त्या घरापाशी येतात. घरी पोहोचतात तर खरोखरच ते घर म्हणजे राजवाडाच असावा असं असतं. सगळीकडे घरामध्ये खूप सुंदर सुंदर स्टॅच्यूज असतात, पर्शियन कार्पेट्स असतात आणि ते सगळं पाहून पूर्वीच्या जमान्यात राजे लोक कसे राहत असतील याची जाणीव सुधा मूर्तींना होते. आणि सुधा मूर्ती मग बोलता बोलता सुरेशला असं विचारतात की अरे तू तर शाळेत कॉलेजमध्ये असताना एक गरीब घरातून आलेल्या गरीब फॅमिलीतला मुलगा होतास. तुझे वडील तर एक साधे कूक होते, तुला खूप भावंड होती, त्यामुळे तुझ्या वडिलांना तुझा खर्च कॉलेजमधला परवडत नव्हता. आणि अशा वेळेस मिस्टर राव जे आपल्या शाळेचेच एक शिक्षक होते त्यांनी तुला त्यांच्या घरी ठेवलं. त्यांना तुला सगळं तुझं खाण्यापिण्याचा खर्च केला, शिक्षणाचा खर्च केला. त्यांच्याकडे तू 5 वर्ष राहिलास. अनेक आम्ही मित्रांनी तुला वेळोवेळी मदत केली. आपल्या कॉलेजच्या लायब्ररीयननी तुला बियॉन्ड द वे जाऊन कन्सेशन देऊन पुस्तकं प्रोव्हाइड केली. असं सगळ्यांनी तुला मदत केली. तर तू त्यांच्याकडे कधी जातोस का? तर हा विषय तो टाळतो आणि सांगतो की मी खूप आता मोठा माणूस झालाय. मी माझ्या बहिणी भावांना घरं बांधून दिलेली आहेत मोठी मोठी, प्रत्येकाला 2-2 गाड्या दिलेल्या आहेत. माझ्याबरोबर मी त्यांनाही आनंदी आणि सुखी ठेवतोय. तर पुढे जाऊन पुन्हा सुधा मूर्ती म्हणतायत की तू कधी तुझ्या कॉलेजला भेट दिलीस का? त्या लोकांना भेटलास का ज्यांनी तुझ्या पडत्या काळामध्ये तुला मदत केली? तर सुरेश मात्र आता यावेळेस उत्तर देतो की मला त्या जुन्या आठवणी नको आहेत आणि मला तू ते विचारही नकोस. सुधा मूर्ती पुढे म्हणतात की अरे मिस्टर राव आता त्यांची फायनान्शियल कंडिशन खराब आहे तर तू त्यांना जाऊन त्यांना मदत करू शकतोस का? तर त्यावेळेस सुरेश जे उत्तर देतोय ते ऐकून सुधा मूर्ती चक्रावून जात आहेत. सुरेश असं उत्तर देतोय की कुठलाही मनुष्य हा सेल्फिशनेसनीच एखाद्याला मदत करत असतो. त्याचा मोटिव्ह हा सेल्फिशनेस असतो कारण त्याला असं दाखवून द्यायचं असतं जगाला की मी या मुलाला वाढवलं म्हणून तो आज इतका मोठा झाला असं त्यांना दाखवायचं असतं, म्हणूनच ते आम्हाला मदत करतात. तर सुधा मूर्ती चक्रावून जातात. त्या म्हणतात मिस्टर राव यांना असं कधीच वाटत नव्हतं. त्यावेळेस तर तू साधा गरीब विद्यार्थी होता तरी सुद्धा त्यांनी तुला मदत केली. त्यावर सुरेश म्हणतोय असं होणारच होतं कारण मी हार्डवर्किंग होतो आणि मला मदत केली त्यामुळे मी पुढे गेलो. पण बाकीची लोक मुलं जी होती ज्यांना ते फुकट खायला घालायचे, फुकट घरामध्ये ठेवायचे, हळूहळू त्यांचा पैसा संपून जाणारच होता आणि त्यामुळे त्यांच्याच कर्मामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. त्यांनी हार्डवर्किंग मुलांनाच मदत करायला पाहिजे होती आणि त्यामुळे त्यांची मदत किंवा त्यांची ही स्थिती ती त्यांच्यामुळेच झालेली आहे असं सुरेश सुधा मूर्तींना सांगतोय. इतक्यात सुधा मूर्तींसमोर चांदीच्या ताटामध्ये ब्रेकफास्ट आलेला आहे. तो ब्रेकफास्ट मात्र सुधा मूर्तींच्या गळ्याखाली उतरत नाहीये आणि ते असं म्हणतात, सुधा मूर्ती म्हणतात की एखाद्या गरजवंताला त्यावेळेस गरज असताना आपण
कुठलाही मनामध्ये अपेक्षा न ठेवता मदत केली तर तो परोपकारच असतो. आणि हा परोपकार आपण आयुष्यात कधीच विसरायचा नसतो. कृतज्ञतेनेच आपण तो लक्षात ठेवायचा असतो. पण हे सुरेश मात्र पूर्णपणे विसरला गेल्यामुळे सुधामूर्तींना खूप वाईट वाटतंय आणि त्या तिथून खूप निराश होऊन निघून आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की कृतज्ञता मनामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. आणि ती कृतज्ञता कृष्णाबद्दल अर्जुनाच्या मनात कायम होती. आणि म्हणूनच तो क्षणोक्षणी सांगतोय की माझं जे काही पराक्रम आहे, माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ श्रीकृष्णामुळेच झालेल्या आहेत. पुढे जाऊन श्रीकृष्णाबद्दल आणि तिथे घडलेल्या गोष्टींबद्दल अर्जुन युधिष्ठिराला सांगतो आहे की श्रीकृष्णाखेरीज माझं जीवन आता शून्यवत आहे. द्वारका निवासी आपल्या सहृदयांविषयी विचारले असता श्रीकृष्णा आणि त्यांचे जे यदुवंश आहे याच्याबद्दल युधिष्ठिराला अर्जुन सांगतो आहे की ब्राह्मणाच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन हे जे यदुवंशी आहे ते मदोन्मत्त झाले आणि ते एकमेकांबरोबर लढलेले आहेत. की अशी गोष्ट आहे की यदुवंशातले काही तरुण हे एका ठिकाणी गेलेले आहेत. तिथे एक ऋषी बसलेले आहेत आणि जांबवंतीचा मुलगा सांब याला या यदुवंशातल्या मुलांनी साडी घातलेली आहे आणि त्या ऋषींसमोर नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हटले त्यांना असं विचारलेलं आहे की ऍक्च्युली तो जांबवतीचा सांब मुलगा आहे, त्याला साडी घातलेली आहे. आणि त्या ऋषींची चेष्टा करण्यासाठी म्हणून ते विचारतात की हा जो आहे किंवा ही जी आहे ही गर्भवती आहे, हिला मुलगा होईल का, असा प्रश्न विचारतात. ऋषी असल्यामुळे त्यांच्या हे लगेच लक्षात येतं की हा पुरुष आहे आणि ते खूप चिडतात आणि ते म्हणतात की ह्याच्या पोटी मुसळ येईल. आणि खरोखरच त्या जांबाच्या पोटी मुसळ आलेले आहे. आणि ते मुसळ पाहून हे सगळे बाकी यदुवीर जे आहेत ते घाबरले आणि आपल्या आजोबांकडे उग्रसेनाकडे ते आलेले आहेत. उग्रसेनही हे पाहून घाबरतात आणि त्यावेळेस त्या ऋषींनी या सगळ्यांना शाप दिला आहे की या मुसळानेच तुमच्या सगळ्या यदुवंशाचा नाश होणार आहे. ही गोष्ट पुढे येणारच आहे, पण इथे आले आहे तर थोडं मी एक्सप्लेन करून सांगते की यदुवंशाचा ते ऋषी शाप देत आहेत की पुढे जाऊन या यदुवंशाचा नाश या मुसळामुळेच होणार आहे. उग्रसेन खूप घाबरत आहेत की त्या मुसळाचे ते तुकडे तुकडे करतात आणि समुद्रात फेकून देत आहेत. आणि ते जे वरचं त्याचा जो लोखंडी भाग असतो तो सुद्धा ते समुद्रात त्याचा भुगा करून फेकून देत आहेत. इकडे हे जे भुगा झालेले भाग या मुसळाचे भाग आहेत ते लाटांबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर येत आहेत. त्यातूनच त्या भुग्यातूनच लव्हाळ निर्माण होते आणि जो त्यांनी लोखंडाचा भाग टाकलेला असतो तो एक मासा गिळतो. तो मासा एका कोळ्याला सापडतो आणि त्या कोळ्याला त्या मास्याच्या पोटातून तो लोखंडाचा तुकडा मिळतो. त्या लोखंडाच्या तुकड्यातूनच जरा नावाचा व्याध एक तीर किंवा बाण तयार करतो आणि त्या बाणावर हे लोखंडी असं टोकदार तो या मुसळाचा जो लोखंडी भाग असतो त्यातनं टोकदार असा तीर तो या भागापासूनच तयार करतो. तोच जरा या वादाचा तीर श्रीकृष्णाला लागलेला आहे. त्यातूनच श्रीकृष्णाचं मृत्यू झालेला आहे. आणि हे जे लव्हाळ आहे यदुवंशांमध्ये ती मदिरा पाहून ते उन्मत्त झालेत. भाऊ भावाशी लढायला लागलेत. सगळ्या नातेवाईकांमध्ये एकमेकांशी ते भांडण करायला लागलेत आणि सगळी त्यांची शस्त्र जेव्हा संपतात तेव्हा समुद्राच्या किनारी हे सगळे यदुवंश जी आहेत त्यांनी लव्हाळ उपटून घेतलेलं आहे. कारण हे लव्हाळ या लोखंडाच्या भागापासूनच तयार झाल्यामुळे तेही वज्राप्रमाणे कठीण असतं आणि ते एकमेकांना ते मारायला लागलेत आणि यात सगळे यदुवीर मरण पावलेले आहेत, नष्ट झालेले आहेत. हा सुद्धा श्रीकृष्णाचीच लीला असते. कारण यादवांना कोणीच पराभूत करणार नाहीये पृथ्वीवर असं जेव्हा श्रीकृष्णाच्या लक्षात येतं तेव्हा पृथ्वीवरचा भार हलका करण्यासाठी श्रीकृष्णांनीच ही सारी लीला अवलंबलेली आहे. आणि या लव्हाळ्यामुळे त्यात मारपीट केल्यामुळे सगळंच्या सगळं यदुवंश हा नष्ट झालेला आहे आणि केवळ 4-5 जणच शिल्लक राहिलेले आहेत.
कारण गांधारीचा श्रीकृष्णाला शाप असतो की ज्याप्रमाणे माझं कुळ कौरव सारे तुझ्यामुळे मारले गेले, त्याप्रमाणेच तुझ्या यदुवंशाचाही नाश होईल, असं गांधारीने या श्रीकृष्णाला शाप दिलेला असतो. कारण जेव्हा सगळे कौरव मारले गेलेले असतात आणि फक्त दुर्योधन राहिलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी दुर्योधनाचं भीमाशी युद्ध असतं, तेव्हा गांधारीला हे पटत असतं की आपली मुलं ही चुकीचं वर्तन करत आहेत, तरी सुद्धा एकुलता एक मुलगा आपला आता जिवंत राहावा म्हणून गांधारी ठरवते. गांधारीने इतके वर्ष आपल्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्या पट्टी बांधल्यामुळे तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड तेज आलेलं असतं. तर हे सारं तेज आपण दुर्योधनाला द्यावं अशी इच्छा या गांधारीची असते. म्हणून गांधारी ही दुर्योधनाला सांगते की सगळे रात्री झोपल्यावर तू विवस्त्र होऊन माझ्याकडे ये आणि मग तुला मी माझं तेज देणार आहे. इकडे दुर्योधन आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे निघालेला असतो, पण इतक्यात तिथे कृष्ण येतो आणि कृष्ण असं म्हणतो की अरे, जरी तुला तुझ्या आईने असं सांगितलं तरी तुला काही कळत नाही का? असं तू आता एवढा मोठा झालेला आहेस, आईसमोर असं तू विवस्त्र जाणं चुकीचं आहे, निदान तू काहीतरी घालून जा. म्हणून तो आपल्या पार्श्वभागावर तिथे असलेली पानं गुंडाळून तो जातो आहे. इकडे गांधारी दुर्योधन आल्यावर त्याला विचारती आहे, मी सांगितलं तसंच तू आला आहेस का? दुर्योधनी हो असं उत्तर देतोय आणि गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे आणि डोळे उघडून ती दुर्योधनाच्या पूर्ण शरीराकडे पाहतीये. तिच्या डोळ्याच्या तेजाने दुर्योधनाचं पूर्ण शरीर वज्रासारखं कठीण झालेलं आहे, पण मांडीपर्यंत, कमरेपासून मांडीपर्यंतचा भाग झाकला गेल्यामुळे तिथे तिचं तेज पोचत नाही आणि बाकी सगळ्या भागाकडे ते वज्राप्रमाणे झालंय. गांधारी चिडती आहे की तू असं का केलंस? तेव्हा तो सांगतो की मी असा कसा तुझ्या समोर येणार? मग गांधारीला शंका येते. ती म्हणते तुला वाटेत कोण भेटलं होतं का? तर तो सांगतो हो, मला श्रीकृष्ण भेटला होता म्हणूनच मी असं घालून आलो. त्यामुळे गांधारी अजून चिडते. दुसऱ्या दिवशी दुर्योधन गांधारीला म्हणतोय तू काळजी करू नकोस, माझं आता सारं शरीर हे वज्रासारखं झालंय, मी भीमाला सहज हरवू शकतो. पण गांधारीच्या मनात तरी पार चुकचुकतेच आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध होतं, भीम दुर्योधनाला सगळ्या शरीरावर मारत असतो, पण दुर्योधनाला त्याचा काहीच परिणाम होत नसतो. भीम घाबरलेला आहे की आपण दुर्योधनाला एवढं गदेचा प्रहार करतोय, पण तरी पण दुर्योधनाला काहीच होत नाहीये. मग श्रीकृष्ण लांबून भीमाला सांगतो आहे की तू त्याच्या मांडीवर प्रहार कर, कारण तिथे या गांधारीचं तेज पोचलं नसल्यामुळे तो भाग तसाच राहिला होता, त्यामुळे तिथे तू प्रहार कर असं खुणेनी श्रीकृष्ण भीमाला सांगतोय की तुझ्या मांडीवर प्रहार कर. आणि ज्या क्षणी भीम दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करतोय त्या क्षणी दुर्योधनाचा तिथे मृत्यू झालेला आहे. आणि ही गोष्ट गांधारीच्या मनात असल्यामुळे गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिलाय, ज्याप्रमाणे तू माझ्या वंशाचा नाश केलास तसाच तू पूर्ण यदुवंशाचा नाश होईल, त्याप्रमाणे तो तसा झालेला आहे. आणि जराच्या बाबतीत जरा या वादामुळे झालंय ते आपल्याला माहितीच आहे. बाली असतो तो रामायणामधला, त्याला रामाने पाठीमागून त्याच्या पाठीवर वार केलेला असतो, तेव्हा रामानेच त्याला वरदान दिलेलं असते की पुढच्या जन्मी मला तुझ्या हातून मृत्यू येईल, आणि ते तसं पुढे झालेलं आहे. पुढे अर्जुन असं सांगतोय की ज्याप्रमाणे मोठे प्राणी लहानांना, बलवान लोक दुर्बलांना मारतात, त्याप्रमाणेच या यादवांचाच यादवांकडून संहार होऊन पूर्णपणे पृथ्वीचा भार हलका झालेला आहे. पुढे प्रेम भरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली. अर्जुनही आता त्याचा वियोग जो आहे तो मनात आहेच, पण आता मात्र त्यांनी आपल्या सगळ्या वृत्ती शांत केल्या आणि सगळं ध्यान हे श्रीकृष्णाच्या चरणकमलांकडे लावलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचं रात्रंदिवस चिंतन हा अर्जुन करत आहे आणि त्याची भक्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्याच्या बुद्धीतले सगळे विकार नाहीसे झालेले आहेत. अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलेली जी गीता आहे तिचा काळामुळे आणि मध्ये अनेक कर्म केल्यामुळे विस्मरण झालं होतं. त्या गीतेचेही स्मरण आता अर्जुनाला झालेलं आहे. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचं आवरण नाहीसं होऊन या श्रीकृष्ण अर्जुनाने आपलं शरीर या शोकापासून दूर केलेलं आहे.
जन्म मृत्यूच्या चक्रातून अर्जुन कायमचा मुक्त झालेला आहे. भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिर बुद्धी युधिष्ठिराने स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला आहे. कारण युधिष्ठिर म्हणतात आता माझं हृदय आणि आमच्या सगळ्यांचा पालनहार असं श्रीकृष्णच राहिला नाही, तर आपणही इथे राहणं चुकीचं आहे. आता आपणही स्वर्गात जाण्यासाठी निघूयात असं युधिष्ठिर पक्क करतात. यदुवंशांचा नाश आणि भगवंताचे स्वधाम गमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अन्योन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णांमध्ये स्थिर केले आणि कुंतीनेही या जगाचा निरोप घेतलेला आहे. ज्याच्या मधुर लीला श्रवणी आहेत त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले, कारण श्रीकृष्णांना मृत्यू हा आलेलाच नाहीये, श्रीकृष्ण हे अंतर्धान पावलेले आहेत. त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात, ज्या दिवशी शरीराने त्यांच्या अंतर्धान पावलेलं आहे त्याच दिवशी लोकांना अधर्मात गुंतवणारे कलियुग म्हणजे द्वापार युग त्याच दिवशी संपले, ज्या दिवशी श्रीकृष्ण गेलेत आणि त्याच दिवशी कलियुगाने या जगतामध्ये प्रवेश केलेला आहे. कलियुगाचं आगमन या झालेलं आहे हे युधिष्ठिरांपासून लपून राहिलेले नाही, कारण सगळीकडे लोभ, असत्य, कपट, हिंसा, अधर्म माजलेला आहे आणि म्हणूनच युधिष्ठिरांनीही महाप्रस्थान करण्याचं मनामध्ये पक्क केलेलं आहे. आपल्यासारखाच गुणवान असलेला विनयशील आपला नातू म्हणजे युधिष्ठिरांचा नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुराच्या गादीवर बसवलेला आहे. आणि युधिष्ठिराने पुढे मथुरेत अनिरुद्ध पुत्र वज्र म्हणजे श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाचा अनिरुद्ध आणि अनिरुद्धाचा वज्र याला अभिषेक करून तिथे मथुरेत त्याला राजा बनवलेला आहे. आणि आपण संन्यास घेण्यासाठी म्हणून युधिष्ठिर निघालेले आहे. आपली सगळी वस्त्र, आभूषणे यांचा युधिष्ठिराने त्याग केलेला आहे. ममता, अहंकार रहित होऊन ते बंधनातून युधिष्ठिर मुक्त झालेले आहेत. नंतर या युधिष्ठिरांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात आणि अपानाला त्यांच्या क्रियेत, मृत्यूत आणि मृत्यूला शेवटी पंचमहाभूत शरीरात विलीन केलेला आहे. म्हणजे जिथून आपली सुरुवात होते पंचमहाभूतापासून आपण पाहिलं आपला देह होतो, शेवटी पंचमहाभूतातच तो विलीन होत असतो. अशा प्रकारे युधिष्ठिराने वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात आणि अपानाला क्रियेत आणि क्रियेला मृत्यूत आणि मृत्यूला पंचमहाभूतात विलीन केलेला आहे. आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्म्यात या युधिष्ठिरांनी विलीन केलेला आहे. शरीरावर वल्कल धारण करून, अन्नाचा त्याग करून, मौन व्रत धरून ते आता राहू लागलेले आहेत. एवढे झाल्यावरही कोणाचीही वाट न बघता आपल्या धृतराष्ट्र, गांधारी, विदुर यांच्याप्रमाणे हे युधिष्ठिर उत्तर दिशेकडे निघालेले आहेत. भीमसेन, अर्जुन हे सुद्धा पृथ्वीवरील सर्व लोकांना सहाय्यक असा कलियुगाचा प्रभाव सगळीकडे पाहतायत आणि आपण पण आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून युधिष्ठिराचे भाऊ भीमसेन, अर्जुन आणि हे सगळे युधिष्ठिराच्या मागोमाग निघून जायला पुढे सरसावलेले आहेत. पांडव सगळे आयुष्यात त्यांनी सगळे लाभ प्राप्त केले, ते गरिबीही त्यांनी बघितलेली आहे, राजा सुद्धा ते झालेले आहेत आणि आता भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेण्यासाठी, त्यांना आपल्या हृदयात स्थानापन्न करण्यासाठी म्हणून ते उत्तर दिशेने निघालेले आहेत. या सगळ्यांची बुद्धी आता शुद्ध झालेली आहे. निष्पाप असे ते श्रीकृष्णांना आपल्या मनामध्ये अन्योन्य भावाने त्यांनी स्थिर केले आहे आणि संयमी आणि श्रीकृष्णाच्या प्रेमावेशात मुग्ध असे विदुर जे आहेत त्यांनीही आपल्या शरीराचा प्रभास क्षेत्रामध्ये त्याग केलेला आहे. म्हणजे हिमालयातच तिकडे प्रभास जे क्षेत्र आहे तिथे या विदुरांनी आपल्या शरीराचा त्याग केला आहे आणि या विदुरांना न्यायला पितर आलेले आहेत. या पितरांबरोबर विदुर यमलोकाला गेलेले आहेत. द्रौपदीनेही पाहिलेले आहे की आता पांडवांना कशाचीच इच्छा राहिलेली नाही आणि आपल्या मनामध्ये श्रीकृष्णांना ठेवून हे सगळे पांडव आता उत्तरेकडे निघालेले आहेत.
म्हणून ही द्रौपदी जी आहे तिने सुद्धा प्रेमाने भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करून त्यांच्याशी ही द्रौपदी एकरूप झालेली आहे. भगवंताचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परम पवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल तो निश्चितच भगवंताची भक्ती आणि मोक्ष प्राप्त करून घेईल. इति श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यायां संहितायां प्रथमस्कंदे पांडव स्वर्गारोहण नाम पंचदशो अध्याय. आता आपण असे मला 3 अध्याय सांगायचे होते ते सांगून झालेले आहेत. आता आपण थोडासा श्रीकृष्णाचा जप करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो. जय श्री कृष्णा कृष्णा जय श्री राधे राधे. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी ओम. पुढचं प्रवचन याचा कंटिन्युएशन म्हणजे 16वा अध्याय पुढच्या गुरुवारी बाबा सांगतील. त्याचं तुम्हाला लिंक समीर पाठवेलच, पण ते बाबा मठातूनच सांगणार आहेत. या प्रवचनामध्ये जे काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे. जे काही चांगलं वाटलं असेल ते तुम्हाला ते सगळं श्री स्वामी समर्थांचं आहे. आणि एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की लोणंदमधली लोक मला अनेक वर्ष त्यांच्या तिकडे लोणंदला येऊन प्रवचन करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, बोलावत आहेत. पण काही कारणामुळे किंवा काही घटनांमुळे मला त्यांच्याकडे जाता येत नाहीये. तर मी अनेक वेळा ते मला सांगतात, पण मलाही नाही मी येऊ शकत हे सांगणं अवघड जातं. आणि मनामध्ये कुठेतरी रुखरुख राहते की कदाचित त्यांना असं वाटत नसेल ना की प्रज्ञाताई खूप शिष्ट आहेत आणि त्या येत नाहीयेत आपल्या इथे. तर तसं मुळीच नाहीये. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे मी येऊ शकले नाहीये. पण आज मला आनंद होतोय की मी आज तुम्ही मला लोणंदच्या मठात बोलवत होता, तर मठात नाही तर मी प्रत्येकाच्या घरात येऊन आज तुम्हाला प्रवचन सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल आणि मलाही आनंद झालाय की स्वामींनी ही इच्छा तुमची किती, म्हणजे तुम्ही असं म्हणतात भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. तर मला प्रत्येकाच्या आज घरी बोलवून स्वामींनी माझ्याकडून हे प्रवचन करून घेतलं. मी प्रत्येकाच्या घरामध्ये दिसते आहे आणि त्यांच्या समोर बसून त्यांना प्रवचन सांगते. याचा मला आज खूप आनंद आहे. आणि या सगळ्या लोणंदच्या स्वामी मठातल्या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतेय की तुम्ही मला बोलवता, पण मी आज अशा रूपाने तुमच्या इथे आलेली आहे. म्हणून आज आपण स्वामींचेही धन्यवाद मानूया. स्वामी.